हार्दिक स्वागत. सुरुवात करीत आहोत ज्यासाठी आपण सगळेजण जमलो आहोत. तत्पूर्वी आज या ठिकाणी सहाय्यक सहकारी अधिकारी सहकार खात्याकडून सिटी 1 मधून वंदना गालंडे पाटील उपस्थित आहेत. प्रतीकनगरच्या वतीने मॅडमचं या ठिकाणी आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करूया. या सर्व डेव्हलपर्सचं या ठिकाणी स्वागत. प्राईड पर्पल ग्रुप यातर्फे या ठिकाणी आज हर्षवर्धन अगरवाल मॅनेजिंग डायरेक्टर रिडेव्हलपमेंट या ठिकाणी आलेले आहे. प्रतीकनगर तर्फे त्यांचं स्वागत, तसेच त्यांच्या टीमचंही या ठिकाणी स्वागत. यानंतर विलास जावडेकर ग्रुप तर्फे रोशन भाटिया आणि टीम यांचं या ठिकाणी स्वागत. आणि तिसरे आहे रविलास ग्रुप तर्फे अमित कडोले यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. कार्यक्रमासाठी उपस्थित आहोत. खरं तर हा जो टप्पा होता हा गेले अनेक वर्ष फक्त डिस्कशन मध्ये होता. कोपऱ्यामध्ये बिल्डिंगमध्ये फक्त ही चर्चा चालू होती. पण खरं तर खूप अडथळ्यांची शर्यत पार करत आपण या ठिकाणी आलेलो आहोत. प्रत्येक सभासद, प्रत्येक बिल्डिंग आणि फेडरेशन या सर्वांच्या माध्यमातून आपण आज हा पल्ला गाठलेला आहे. फेडरेशन तर्फे प्रत्येक कमिटी मेंबरने या ठिकाणी अतिशय सिन्सिअरली काम केलेलं आहे. प्रत्येक बिल्डरशी बोलून प्रत्येकांना त्या ठिकाणी सहभागी कसं होता येईल याची पूर्ण त्यांनी खात्री केलेली आहे. पूर्ण टेंडर वाचून दाखवून प्री बीड मीटिंग असू देत किंवा टेंडर आल्यानंतर आज सगळ्यांसमोर आपण एक ट्रान्सपरन्सी आपण ते दाखवत आहे. कारण या ठिकाणी कुठल्याही शंका कुशंका जर कोणाला असतील तर ते प्रत्येक वेळी त्या यापूर्वी पण सॉल्व्ह केलेले आहे. आणि याच्यानंतरही प्रतीकनगर फेडरेशनच्या ऑफिसमध्ये संध्याकाळी प्रतीकनगर फेडरेशनचे तसेच मेरिटचेही लोक आपल्यासाठी उपलब्ध असतील. तसलीबद्दल क्षमस्व. वंदना गालंडे पाटील, सहाय्यक सहकारी अधिकारी सहकार खाते सिटी 1. तसेच ज्या डेव्हलपर्सनी या ठिकाणी टेंडर सबमिट केलेले आहेत त्यांचंही या ठिकाणी आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करूया. सर्वप्रथम पर्पल ग्रुप मी हर्षवर्धन अगरवाल यांना विनंती करतो की कृपया त्यांनी या ठिकाणी येऊन पुष्पगुच्छाचा स्वीकार करावा. हे करतील. आपण पुष्पगुच्छ तसेच प्रत्येक डेव्हलपरला सर्टिफिकेट ऑफ पार्टिसिपेशन एक सर्टिफिकेट देत आहोत. या सर्व प्रोसेसमध्ये त्यांनी जो सहकार्य केले त्याबद्दल पर्पल ग्रुपचे खूप खूप आभार. यानंतर विलास जावडेकर ग्रुप तर्फे रोशन भाटिया आणि रोहित अगरवाल या ठिकाणी उपस्थित आहेत. विलास जावडेकर ग्रुपचं या ठिकाणी आपण स्वागत करूया. या ठिकाणी त्यांचं स्वागत श्री रणनवरे व श्री शुक्ला करतील.
तर्फे अमित कडोले या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो की कृपया स्टेजवर यावं. यलपुरे व श्री निलेश देशपांडे करतील. उमरे साहेब थोड्याच वेळा त्या ठिकाणी पोहोचत आहेत. त्यांचंही आपण स्वागत करणार आहोत. फक्त आपल्या सर्वांच्या माहितीसाठी सांगतो की या ठिकाणी इका डेव्हलपर्सने पण इका बिल्कॉनने पण या ठिकाणी पार्टिसिपेट केलेले आहे. परिवाराचे सर्व सभासद, पदाधिकारी, फेडरेशनचे सर्व पदाधिकारी यांचं या अत्यंत महत्त्वाच्या अशा टेंडर ओपनिंगच्या मीटिंगमध्ये सहर्ष असं स्वागत करतो. माझं नाव ॲडव्होकेट रवींद्र वाशिले, मेरिट ग्रुप ऑफ कंपनीचा CMD आपल्यासमोर उभा आहे. आपण लास्ट आपली ज्यावेळेस स्पेशल जनरल बॉडी मीटिंग झाली ती टेंडर आपली जी मीटिंग झाली ती फिजिबिलिटी रिपोर्ट प्रेझेंटेशन यासाठी आपण एकत्र जमलेलो होतो. त्यानंतरची फिजिबिलिटी रिपोर्ट नंतरची ही मीटिंग टेंडर ओपनिंगची मीटिंग आहे. अत्यंत महत्त्वाची अशी मीटिंग आहे आणि बऱ्यापैकी सभासदांनी या ठिकाणी उपस्थित दाखवली. कारण की विषय जिव्हाळ्याचा असल्या कारणाने आणि पाऊस असूनही फार मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहिला त्याबद्दल आपले धन्यवाद व्यक्त करतो. तुम्हाला माहिती आहे आपण ज्यावेळेस फिजिबिलिटी रिपोर्ट प्रेझेंट केला त्यानंतरची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया आम्ही तुम्हाला थोडंसं या ठिकाणी स्लाईडच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहोत की पुढं आपण काय प्रक्रिया केली आहे आणि इथपर्यंत कशा पद्धतीने आपण आलोय आणि आपण जे काही काम करतोय तर कुठल्या रूल किंवा काय गाईडलाईन्स गव्हर्नमेंटच्या जे काय आपण तुम्हाला मागे मी सांगितलं होतं सेक्शन 79A ऑफ MCS ॲक्ट 1960 त्याला अधीन राहूनच आपण हे सगळं फॉलो करतोय. कुठेही आपण ब्रीच ऑफ लॉ किंवा काही करत नाही आहोत. त्यामुळं तसं घाबरून जायचं काही कारण नाही आहे. आणि आतापर्यंतचा आपला प्रवास जो आहे तो तुम्हाला मी स्लाइडच्या माध्यमातून दाखवतो. आपण जसं सांगितलं की फिजिबिलिटी रिपोर्ट नंतरची प्रोसेस असते टेंडर प्रोसेस. तर टेंडर आपण जे ड्राफ्ट केलं ते तुम्हाला वाचायला दिलं. तुम्ही बऱ्याचशा सभासदांनी लेखी स्वरूपामध्ये त्याच्यावरती काही सजेशन्स, मॉडिफिकेशन, चेंजेस सुचवल्या. त्या सर्वांचं सूचना होत्या त्या आपण त्यामध्ये उतरवल्या आणि त्यामध्ये मॉडिफिकेशन चेंजेस केल्या आणि तुम्हाला पुन्हा ते तुमचे सजेशन त्यामध्ये आले की नाही याच्यासाठी पुन्हा तुम्हाला टेंडर वाचायला दिलं आणि तुम्ही गो अहेड सांगितल्यानंतर आपण हे टेंडर जे आहे ते आपण फायनल केलेलं आहे. आता टेंडर आपल्याला फ्लोट करायचं होतं. मग टेंडर फ्लोट करायचं होतं मग त्याचे आपण काही क्रायटेरिया बनवले की टेंडर कोण घेऊन जाऊ शकतो, कशा पद्धतीचं आपल्याला इथं डेव्हलपर हवं आहे. तर सर्वांचं एकमत 251 लोकांचं असं झालं की आपल्याला हेल्दी आणि वेल्दी डेव्हलपर हवं आहे. मग आपल्याला क्रायटेरिया काय फिक्स करायचे तर 251 लोकांनी असं सांगितलं की आपल्याला सेफ्टी आणि सिक्युरिटी या दोन गोष्टीवरती जास्त भर द्यायचा आहे. मग त्या अनुषंगाने आपल्याला सगळे पॅरामीटर्स आपण ठरवले आणि एक क्रायटेरिया शीट बनवलं. जे क्रायटेरिया शीट आपण टेंडर पेपरमध्ये नोटीस दिल्यानंतर जे डेव्हलपर आपल्याकडे अप्रोच झाले की आम्हाला टेंडर घ्यायचे किंवा इन्क्वायरी झाली त्यांना आपण हे क्रायटेरिया शीट आपण पाठवलं की हे तुम्ही वाचा. कारण की आपण टेंडर ही 1 लाख रुपये ठेवली होती आणि टेंडर घेऊन गेल्यानंतर 1 लाख रुपये घेऊन गेल्यानंतर जर त्यांना कळालं की टेंडरमध्ये काही कंडिशन त्यांना वाटलं की या कंडिशनमध्ये मी सुटेबल नाही आहे किंवा या तुमच्या जाचर अटी आहेत किंवा काय तर त्याच्यासाठी आपण असं केलं की पहिला आमचा क्रायटेरिया शीट आहे ते वाचा. तुम्हाला जर ॲक्सेप्टेबल असेल, ॲग्री असाल तर त्याची प्रिंट काढा आणि प्रिंट काढून त्याच्यावरती सही आणि स्टॅम्प घेऊन मग तुम्ही घेऊन या आणि मग 1 लाख रुपयाचा DD सोसायटीच्या नावाने देऊन तुम्ही टेंडर घेऊन जा. म्हणजे याच्यामध्ये आपण हे कशासाठी केलं, कोणाचं नुकसान होऊ नये की आम्ही 1 लाख रुपये दिले तुम्हाला, नंतर आम्हाला कळलं की तुमच्या टेंडरमध्ये बऱ्याचशा जाचं अटी आहेत ज्या आम्हाला मान्य नाही आहेत. असं व्हायला नको. आमचे 1 लाख रुपये वेस्ट केले. बऱ्याच ठिकाणी असे डेव्हलपर काही की तुम्ही फक्त सोसायटी पैसे कमवायला बसली, टेंडरची फी कमवायला बसली आहे किंवा तुम्हाला फक्त पैशामध्ये इंटरेस्ट आहे वगैरे वगैरे असे काही जण ॲलिगेशन्स करतात. म्हणून आपल्याला
त्याच्यामध्ये अडकायचं नव्हतं. त्या कारणाने आपण अगोदर त्यांना आपले क्रायटेरियाचे शीट आहे ते आपण पाठवलं की जेणेकरून आपल्याला त्याच्या 1 लाख रुपयामध्ये कुठल्याही प्रकारचं स्वारस्य नव्हतं. त्या अनुषंगाने आपण त्यांना क्रायटेरिया फिक्स केलेले आपण त्यांना पाठवले. त्यांना ते एक्सेप्टेड होते. त्याच्या आधी त्यांनी ॲग्री केलं आणि मग आपण टेंडर ज्यावेळेस टेंडरच्या डेट दिसतात तुम्हाला. टेंडर परचेस करायची डेट होती 24/5/2024 ते 7/6/2024 पर्यंत टेंडर परचेस करायची डेट होती. त्यानंतर 1 महिन्याने म्हणजे 24/5 ते 7/6 पर्यंत टेंडर घेऊन जायचं. त्यानंतर 7/7/2024 पर्यंत टेंडर सबमिट करायची डेट होती. म्हणजे बरोबर 1 महिन्याने टेंडर तुम्ही सबमिट करायचं. 7 तारखेला आपण टेंडर सबमिशनच्या डेटला बघितल्यानंतर असं कळलं की आपल्याला अपेक्षित प्रतिसाद आलेला नाहीये. मग आपण टेंडर डेटला एक्सटेन्शन दिलं. जे टेंडर्स घेऊन गेलो होते डेव्हलपर म्हणजे साधारण आपण जवळजवळ 100 लोकांना अप्रोच झालो होतो. 100+ लोकांना आपण मेल केल्या होत्या या टेंडरच्या की टेंडर्स अशा टेंडर्स आहेत. त्यापैकी इन्क्वायरीज खूप आल्या, परंतु आपल्या क्रायटेरिया बाकी सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर आपल्याकडे 8 डेव्हलपरनी इंटरेस्ट दाखवला. 8 डेव्हलपरनी 1 लाखाचा डीडी घेऊन आपल्याला 8 डेव्हलपरनी टेंडर घेऊन गेले आपल्याला. भरून देताना मात्र 8 पैकी 7 तारखेपर्यंत फक्त 3च टेंडर भरून आले. फेडरेशनची लगेच त्या दिवशी मीटिंग झाली फेडरेशनच्या ऑफिसमध्ये. काही जणांचं असं म्हणणे आलं की एक हेल्दी कॉम्पिटिशन होऊ द्या. 8 जणांनी 8 लाख रुपये दिलेत, 1-1 लाख रुपये दिलेले आहेत. त्यांना आपण पुन्हा एकदा एक संधी देऊया, एक्सटेन्शन देऊया आपण 1 हफ्त्याचं. जे ऍक्च्युली आपल्या सेक्शन 79 मध्ये पण म्हटलेलं आहे एक्सटेन्शन देऊ शकता. त्या अनुषंगाने आपण त्यांना एक्सटेन्शन दिलं 5-6 दिवसाचं आणि त्यांच्याशी पुन्हा मेल करून संपर्क केला की तुमचं काही कारणास्तव काही डेव्हलपर आउट ऑफ इंडिया होते वगैरे जे काय असेल ते. त्या अनुषंगाने त्यांच्याशी संपर्क केला की तुम्हाला अजून एक संधी देतोय. मॅक्झिमम डेव्हलपर्सनी यावं असं आपण त्यांना फोनद्वारे आणि ईमेलद्वारे आपण कम्युनिकेशन केलं आणि आजपर्यंतची आपण डेट दिली होती. त्या अनुषंगाने 3 मध्ये फारशी वाढ न होता 1च टेंडर आज आपल्याला प्राप्त झालं. अशा प्रकारे आपल्याकडे टोटल 8 पैकी 4च डेव्हलपरनी टेंडर भरलेलं आहे. ॲज पर लॉ आपल्याला 3 डेव्हलपर्स लागतात. आपल्याकडे ऑलरेडी 3 होते, पण फेडरेशनमध्ये असं डिस्कशन झालं की थोडी हेल्दी कॉम्पिटिशन होऊ द्या. ज्यांनी घेऊन गेले त्यांना आपण एक संधी देऊया, एक्सटेन्शन देऊया. 4-5 दिवसांनी काहीच फरक पडत नाही असं आपण त्यांना संधी दिली आणि त्या अनुषंगाने त्यांच्याशी फॉलोअप करून आपण म्हटलं मॅक्सिमम काही येते का पाहूया. परंतु 1च डेव्हलपरने आज टेंडर आपल्याला सबमिट केलं. त्यामुळं टोटल 8 पैकी 4 डेव्हलपरने आपल्याला टेंडर या ठिकाणी सबमिट केलेलं आहे. त्यामध्ये प्रीबिड मीटिंगचं एक आहे. आपण सोसायटीमध्ये बेसमेंटमध्ये प्रीबिड मीटिंग आपण घेतली होती. म्हणजेच टेंडर भरून द्यायच्या अगोदर काही डेव्हलपर्सला काही शंका असतात, टेंडरमध्ये वाचल्यानंतर त्यांच्या काही क्वेरीज असतात. मग आयदर काय होतं की टेंडरमध्ये ते टू बी डिस्कस वगैरे लिहितात, TBD वगैरे टू बी डिस्कस, किंवा नंतर सोसायटीशी बोलतो, लोक कमिटीशी बोलतो, नंतर फिगर्स टाकतो. आम्ही ऑलरेडी त्यांना सांगितलं होतं की असं कुठल्याही प्रकारचं टू बी डिस्कस वगैरे काही चालणार नाही. त्याचं कारण असं आहे, सपोज एक डेव्हलपरने त्याच्यामध्ये फिगर टाकली, दुसरा म्हणतो टू बी डिस्कस, म्हणजे तोपर्यंत त्याला कळते ओपन केल्यानंतर की याच्यामध्ये ए डेव्हलपरने काहीतरी फिगर टाकली पण त्याच्यापेक्षा मी जास्त टाकतो काहीतरी. असं कुठल्याही प्रकारे म्हणजे इथपर्यंत आपण काळजी घेतली की टू बी डिस्कस नंतर देतो वगैरे असं काही चालणार नाही, नंतर सांगतो. त्यामुळे जे काय आहे ते सर्व रकाने तंतोतंत भरूनच द्यायचे. म्हणून आपण प्रीबिड मीटिंग अरेंज केली होती आपल्या बेसमेंटमध्ये. सर्व डेव्हलपर्स त्या ठिकाणी आपण प्रत्येकाला 1-1 तासाचा स्लॉट दिला होता. त्या ठिकाणी आपण त्यांना त्यांच्या सर्व क्वेरीज आहेत त्या आपण रिझॉल्व्ह केल्या आणि मग त्यांनी टेंडर व्हायला सुरुवात केली. ही आपण टास्क कंप्लीट केली. तुम्हाला काही अडचणी असेल तर ते सांगा, आम्ही रिझॉल्व्ह करू तुम्हाला. अशा प्रकारे आपण ही प्रीबिडची मीटिंग काही अरेंज केली होती. काकडे असोसिएट, विलास जावडेकर उत्सव होम, गोखले ग्रुप, मंत्रा प्रॉपर्टीज, राहुल लाईफ स्पेसेस LLP, इका डिकॉन आणि पर्पल कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड हे 8 डेव्हलपर्स यांनी आपल्याकडून टेंडर परचेस केलं होतं ऑफिशियली. त्यापैकी तुम्हाला मगाशी जसं सांगितलं की 4 जणांनी इंटरेस्ट दाखवला नाही आणि 4च जणांनी टेंडर आपल्याला भरून दिलं. ते भरून कोणी दिलं तर इका डिकॉन ग्रुप, पर्पल कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड, रविराज रियालिटी, विलास जावडेकर ग्रुप अँड उत्सव होम्स अशा 4 डेव्हलपर्सने आपल्याला टेंडर्स भरून दिलेले आहेत. या ठिकाणी इका ग्रुपचे संचालक श्री संजय कुबरे सर या ठिकाणी उपस्थित झाले. सरांचं आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करूया. सरांचं स्वागत संस्थेचे अध्यक्ष गुंडरे साहेब
थँक्यू सर. आजच्या या सभेसाठी मगाशीच इंट्रोडक्शन केलं. गलाटे पाटील मॅडम, सहकारी अधिकारी, सिटी 1 मार्केट यार्ड या ऑफिसतर्फे ऑफिशियली या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्यासमोर आपण हे टेंडर ओपनिंगचा कार्यक्रम करत आहोत. त्या ऑब्झर्वर म्हणून आपल्या टेंडर ओपनिंगच्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित मॅडमचं मी धन्यवाद व्यक्त करतो की वेळात वेळ काढून आपण आलात. आता आपली पुढची लाईन ऑफ ॲक्शन अशी असणार आहे साधारण की आपण आता टेंडर या ठिकाणी टेंडर बॉक्स आहे, जो सिलपॅक आहे टेंडर बॉक्स, तो आपण या ठिकाणी ओपन करणार आहोत सर्वांसमोर. आणि जे डेव्हलपरचं टेंडर हाती त्यांना या ठिकाणी बोलवलं जाईल एक प्रतिनिधी म्हणून. सिलपॅक जसं टेंडर दिलं होतं तसंच तुम्ही चेक करा की तसंच टेंडर आहे की नाही. तुम्हाला सिलपॅक टेंडर असेल तर वी आर फाउंड सील्ड असं तिथे रिमार्क मारा, तुमची सही, तुमचा मोबाईल नंबर, नाव लिहा. त्यानंतर सोसायटीतर्फे एक सभासद येतील, तेही त्या ठिकाणी सीलपॅक आहे हे चेक करून तिथं सही करतील आणि मग त्यांच्या उपस्थित ते सभासद सही करतील, त्यांच्या हस्ते ते टेंडर या ठिकाणी ओपन होईल. अशी 1 बाय 1 4 टेंडर्स या ठिकाणी ओपन होतील. टेंडर ओपन झाल्यानंतर ही मीटिंग आपली अर्धा तासासाठी किंवा पाऊण तासासाठी ॲडजॉर्न होईल, कारण की जेवणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. जेवणाची तयार आहे का? टेंडर ओपन झाल्यानंतर जेवणाचा आस्वाद घ्या सर्वांनी. तोपर्यंत आम्ही कंपॅरेटिव्ह चार्ट इथं बनवणार आहोत समरी, साधारण काय ऑफर्स आले. मग नंतर जेवणानंतर आपण पुन्हा मीटिंग चालू करूया. पुढच्या 15 ते 20 मिनिटांमध्ये मीटिंग आपली त्या ठिकाणी संपून जाईल. अशा पद्धतीने साधारण कार्यक्रम आपला पुढचा असेल. आज सील्ड आहे. फोटो घे, फोटो घे. शुक्ला सरांची याच्यावरती सही आहे. सर या चेक करायला, तुमची सही आहे. देशपांडे सरांची सही आहे का? तुमची सील आहे का सांगा. फोटो घे ना. धन्यवाद सर. या. संस्थेचे सेक्रेटरी जे आहेत ते या ठिकाणी मोल्स आहेत. ते या ठिकाणी CEO उपस्थित आहेत. त्यांनी कानावर जोडा. दाखव ना. हां, बॉक्स पहा रिकामा आहे. खजाना सगळं इकडे आहे. थोड़ी साइडला घ्या सर. या एक समज आले का? ओके. काय होता जोरात? थँक्यू व्हेरी मच.
हे टेंडरचं ओपनिंग श्री सुरेंद्र गांधी सर आणि मिलिंद आंबेकर सर हे एकत्रित करतात. यस फोटो घ्या. थँक्यू सर, थँक्यू सो मच. थँक्यू मॅडम. तिसरं टेंडर जे आहे ते रविराज ग्रुप तर्फे सदर टेंडरचं अनावरण हे विश्वनाथ मानकर सर, अरुण भराडिया सर आणि महावीर शाह सर करतील. सर या प्लीज. थँक्यू सर. सदर टेंडरचं अनावरण या ठिकाणी सुनील महाजन सर आणि श्रीनिवास कुलकर्णी सर हे करतील.
मान्यवरांना विनंती आहे आपण स्टेजवरती यायचं. थँक्यू सर. अशा तऱ्हेने चारही जे डेव्हलपर्स त्यांनी इंटरेस्ट दाखवला होता त्यांचे टेंडर्स आपण या ठिकाणी ओपन केले आहेत. आता त्यांचा आपण बुलेट पॉईंट्स 8 ते 10 प्रकारचे मेन हायलाइटेड बुलेट पॉईंट आहेत ते आम्ही या ठिकाणी नोंदवून घेऊन ते तुम्हाला इथं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन दाखवणार आहोत. त्याचा चार्ट कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट दाखवणार आहोत आणि नंतर मग डिटेलमध्ये त्याचं वर्किंग टेक्नो कमर्शियल 10 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा आणि त्यानंतर जेवण स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत तयारी करतात. तोपर्यंत डेव्हलपर्सचे कोणी रिप्रेझेंटेटिव्ह किंवा कोणाला काही ऑडियन्स समोर आता हे सगळे सभासद आहेत कोणाला काही बोलायचं असेल प्रोजेक्ट संदर्भात किंवा अजून काही तर तुम्ही येऊ शकता आणि तुमचं मत मांडू शकता किंवा कोणी सभासदांनाही काही जर प्रोजेक्ट संदर्भात किंवा काही तुमच्या अपडेट्स किंवा अजून काही अडचण असेल ते येऊन पुढे करू शकतात. आपल्याला 10 मिनिटाचा या ठिकाणी तयारी असतो. आपल्याला 10 मिनिटं या ठिकाणी होल्ड करायचं आहे. नंतर मग आपला जेवणाचा म्हणजे कार्यक्रम चालू होणार. एवढं पण करते तुम्हाला काय बोलायचं? मी जुना प्रतीकनगरचाच मेंबर होतो. आमची कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय सुद्धा प्रतीकनगरमधूनच सुरू झाला आहे. त्यामुळे इकडे आलं की मला घरोबाचं वातावरण मला वाटतं. त्यामुळे मी आलेलाच म्हणणार मला सत्काराची काही गरज नव्हती भाषण म्हणून. तरी पण एक आपलं प्रतीकनगरचं डेव्हलपमेंट होत आहे ही अतिशय चांगली गोष्ट आहे. आमच्या एका बिल्डरतर्फे आपल्या या प्रकल्पासाठी मनापासून हार्दिक शुभेच्छा. आम्ही गेले तर सगळेच बऱ्याच लोक ओळखीचे आहेत आणि इंट्रोडक्शन पूर्ण सुरू मला ते काय कळलं हे होत नाही आहे. तरी पण एक आपण हे कुबरी कन्स्ट्रक्शन्स नावाने पण त्याला व्यवसाय करत होतो. गेली 20 वर्ष आम्ही कोथरूडमध्ये काम केले. जवळजवळ 12 प्रकल्प आम्ही कोथरूडमध्येच केलेले आहेत. त्यामुळे बऱ्यापैकी कोथरूडमध्ये आमचं गेले 20 वर्षात बरंच काम झाल्याने आपल्या सगळ्यांच्या पण लक्षात ते आलेलं असेलच. म्हणजे आपण एका नावाची लेटेस्ट थिंग आपण इथं माहीत म्हणजे मशीन हँडओव्हर केली रिसेंटली. लेटास नावाचा प्रोजेक्ट आपण चालू होतं. एक नवीन आम्ही डेव्हलपमेंट प्रोजेक्ट सुद्धा करतोय. त्यात 87 मेंबर आहेत. 4 सोसायटीचा एकत्र करून आम्ही तो प्रकल्प राबवत आहोत. आता सायन्सिंग झालं आमचं एन्व्हायरमेंट क्लिअरन्ससाठी आम्ही थांबलेलो आहोत. तर अशा पद्धतीने आमचं काम सुरू आहे. कोथरूडमध्येच आम्ही आमचं ऑफिस सुद्धा कोथरूडमध्येच आहे आणि सगळं कर्मभूमी पण कोथरूडमध्येच आहे. तर आपल्या सगळ्यांना भेटलं तर खूप चांगलं वाटतं आणि आपल्या सगळ्या प्रकल्पाला शुभेच्छा. थँक्यू. पर्पल कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड तर्फे आम्हाला या टेंडरमध्ये सहभाग घेण्यासाठी जी आपण संधी दिली त्याबद्दल सर्वप्रथम मी प्रतीकनगर सोसायटीमधील सर्व सदस्यांचे या ठिकाणी मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर मेरिट कन्सल्टन्सीने ज्या पद्धतीने पारदर्शक प्रकारची यंत्रणा राबवली त्यांचंही या ठिकाणी खरं तर मी आभार व्यक्त करतो. आपले आर्किटेक्ट लागाडे सर असतील, ॲडव्होकेट वासवलेजी असतील, आर्किटेक्ट अमरजी असतील आणि संपूर्ण सोसायटीचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्या कामामध्ये एक पारदर्शकता आणि अचूकता दिसते. त्याबद्दल खरोखर तुम्ही ज्या पद्धतीचं हे नियोजन केलं आहे त्याबद्दल पुन्हा एकदा अभिनंदन आणि आभार. पर्पल कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड गेली 22 वर्षापासून आम्ही कार्यरत आहोत. साधारणपणे 1 कोटीपेक्षा जास्त स्क्वेअर फीट कन्स्ट्रक्शन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. 22 वर्ष कार्यरत झाल्यानंतर आमचे जे कंपनीचे चेअरमन आहेत श्रवण अग्रवालजी यांनी प्राईड ग्रुपचे जे आमचे
अरविंद जैन आहे त्यांच्या माध्यमातून खरं तर सुरू केलं होतं आणि आमचे एकत्रित सुद्धा प्रोजेक्ट चालू आहे. परंतु पर्पल कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड याच्या पुढचा आणखी एक टप्पा म्हणून आम्ही पब्लिक इस्टेट कंपनी होऊ शकतो का त्या दिशेने आम्ही कार्यरत आहोत. आज आमच्या पर्पल कन्स्ट्रक्शनच्या वतीने त्या ठिकाणी विनीतजी आहेत. विनीतजी आमच्या पर्पल कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडचे व्हाईस प्रेसिडेंट आहेत. त्याचबरोबर आमचे ऋतिक जी आहेत ही तर चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनीच्या फिजिबिलिटी आणि याबाबत कार्यरत असतात. त्यानंतर आमच्या ॲडव्होकेट स्वाती दत्तम आहेत त्या लिगल ॲडवायझर आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणताही प्रोजेक्ट करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला आर्किटेक्ट अत्यंत महत्त्वाचा आहे. तर त्यासाठी फोर्ब्सच्या लिस्टमध्ये असलेले आर्किटेक्ट भट हे आमच्याबरोबर आहेतच. पण त्याचबरोबर लायसनिंगसाठी आमच्याबरोबर आर्किटेक्ट मिलिंद पांचाळ जे आहेत आर्किटेक्ट मिलिंद पांचाळ यांनी आपल्या कोथरूडमध्ये एक प्रोजेक्ट केलेले आहे. त्यामध्ये सुरतनगरचा जो प्रोजेक्ट आहे तो जवळजवळ 250 कोटीचा प्रोजेक्ट आहे. त्याचं सगळं नियोजन आणि आर्किटेक्चरल वर्क आर्किटेक्ट मिलिंद पांचाळ यांनी केलेलं आहे. आर्किटेक्ट भट हे आज आलेले नाही आहेत. त्यांचा आपण परिचय पुढच्या मीटिंगमध्ये नक्की करून देऊया. त्यानंतर मी आपके कंपनी के वाइस प्रेसिडेंट अभी बताइए, वो हिंदी में बात करेंगे, प्लीज आप सुनिए. थैंक यू वेरी मच. आई थिंक सर ने सब कुछ बता तो दिया है, बट कुछ पॉइंट्स हैं जो मैं आपको बताना चाहूँगा. पर्पल कंस्ट्रक्शन जैसे प्राइड के साथ हमारे बहुत डेवलपमेंट्स चालू हैं पूना में. मेजरली अगर आप देखेंगे तो वेस्ट पार्ट ऑफ पुणे में हमारे काफ़ी डेवलपमेंट्स हैं जो खुद एक लैंडमार्क बन चुके हैं. हमने ऑलरेडी 65 एकर्स का डेवलपमेंट पार्क स्ट्रीट नाम से वाकड़ में स्टार्ट किया है 2005 में, जो ऑलमोस्ट अभी हमने कंप्लीट कर चुके हैं. उसमें डिफरेंट फेजेज हैं, लगभग अराउंड 5000 फैमिलीज उसमें रहती है. फिर अभी हमने हिंजवाड़ी में हमारा डेवलपमेंट चालू है. अगेन इट्स अ डेवलपमेंट ऑफ 70 एकड़ विच इज नोन एज पार्क डिस्ट्रिक्ट. उसमें भी अलग अलग सेक्टर्स है. हम हमेशा कोई भी डेवलपमेंट है तो उसको टाउनशिप के तरह से नहीं बनाते, अलग अलग सेक्टर्स के हिसाब से बनाते हैं, तो बाद में मेंटेन करने को ईजी रहता है हर सोसाइटी को. बिकॉज अगर 5000 फैमिलीज को साथ में लेके चलना है एक टाउनशिप में तो इट्स वेरी डिफिकल्ट टू मैनेज द थिंग्स. फ्यूचर डेवलपमेंट जो हमारे आ रहे हैं, हड़पसर में हमारा एक प्रोजेक्ट आ रहा है जो लगभग 7.5 लाख स्क्वायर फीट का एरिया है. गुड़गांव में अगेन इट इज समवेयर अराउंड 15 लाख स्क्वायर फीट जो हम लॉन्च करने वाले हैं. देन हमारा खड़ाड़ी में आने वाला है जो अगेन अब इज अ प्राइम लोकेशन जस्ट बैक साइड ऑफ लियोन IT पार्क. उधर हमारा लगभग 15 लाख स्क्वायर फीट का जो डेवलपमेंट है वो स्टार्ट होने वाला है. बाकी हिंजवाड़ी में हमारा 115 एकड़ का लैंड पार्सल है जिसमें से अभी 70 एकर्स में हमारा डेवलपमेंट चालू है. उसके अलावा पार्क स्ट्रीट में अभी भी हमारा एक डेवलपमेंट बाकी है जो लास्ट अल्ट्रा लग्जरी फेज आएगा विच विल स्टार्ट समवेयर अराउंड 3.25 करोड़ एंड अबव. तो मेजरली हमारा अल्ट्रा लग्जरी सेगमेंट में ज़्यादा अनुभव है. और जैसे अगर आप लोगों को बताएगा बालेवाड़ी हाई स्ट्रीट में भी हमारे 2 डेवलपमेंट कंप्लीट हो चुके हैं, पार्क रेंटवेयर एंड पार्क एक्सप्रेस. उस तरह से बिपेवाड़ी में भी हमारे 2 डेवलपमेंट हैं जो कंप्लीट हो चुके हैं. इन एंड ऑल हमने अराउंड 50+ प्रोजेक्ट्स पूना में डेवलप करके हैंड ओवर कर चुके हैं. थैंक यू वेरी मच. बिफोर टाइम डिलीवरी हमारा पहले से ट्रैक रहा है. मैंने बताना इसलिए नहीं समझा बिकॉज हम उसी के लिए फेमस हैं. आज भी पुणे मार्केट में बाकी डेवलपर्स एजेंसीज के पास जाते हैं सेल्स करने. हमारा इन हाउस सेल्स है और आज भी हम 35% जो हमारा बिजनेस है वो रेफरल बिजनेस है. वो इसलिए आ सकता है क्योंकि जिस हिसाब से हमारी डिलीवरी है पुणे मार्केट में, सो दैट इज हेल्पिंग अस. थैंक यू वेरी मच. नंतर आमच्या वतीने आर्किटेक्ट मिलिंद पांचाळ त्यांचं मत व्यक्त करतो. नमस्कार, मी पण कोथरूडकरच आहे आणि कोथरूडमधल्या समस्यापासून ते कोथरूडकरांची आवड निवड त्याच्याबद्दल थोडीफार माहिती आहे. त्याप्रमाणेच मी इथं सूरजनगरचा जो प्रोजेक्ट करत आहे त्याच्यामध्ये पण तिथल्या सगळ्या काही अडचणी जे काही शंका निरसन सगळं करून त्यानंतर तो आता काम सुरू पण झालेलं आहे. आता या प्रोजेक्टबद्दल बोलायचं झालं तर मी तर या प्रोजेक्टमध्ये आहेच, बरोबर माझ्याबरोबर 2 इंटरनॅशनल लेवलचे आर्किटेक्ट आणि काही लोक आपले नॅशनल लेवलचे काही आर्किटेक्ट असणार आहेत. इन शॉर्ट सांगायचं म्हटलं तर याच्यामध्ये आपण 3 लेयर्समध्ये तुमचा प्लॅन फिल्टर होणार आहे. त्याच्यामुळे 3 आर्किटेक्ट ज्यावेळेस काम करते तर 3 लेअरमध्ये त्याचं काम होईल आणि त्याच्यामुळे जो काही प्रोडक्ट येईल तो नक्कीच सगळ्यांचा मल्टी फंक्शनल असेल असं मी करतो. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू. सरांना विनंती केली की आपण करायला आपलं मनोगत व्यक्त करावं. विलास जावडेकर डेव्हलपर्स तर्फे मी कीर्ती देवधर, प्रतीकनगर सहकारी गृहरचना संस्था आणि मेरिट रिडेव्हलपमेंट कन्सल्टंट्स प्रायव्हेट लिमिटेड यांचं आज हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल
आहे आणि इतक्या सुंदर प्रकारे ट्रान्सपरंट ही सगळी प्रोसेस जी आपण आता कंडक्ट करत आहोत त्याबद्दल मी त्यांचं मनापासून कौतुक करते. विलास जावडेकर डेव्हलपर्स आणि उत्सव होम्स म्हणजे आम्ही विलास जावडेकर डेव्हलपर्सबद्दल सांगायचं झालं तर आमच्या 44 वर्ष ही कंपनी आहे आणि 45हून अधिक प्रोजेक्ट्स आपण कंप्लीट केलेले आहेत, ज्याच्यामध्ये 71 लाख स्क्वेअर फूटहून जास्ती आपण कंप्लीट करून डिलिव्हरी दिलेली आत्तापर्यंत आहे. चालू ऑनगोईंग प्रोजेक्ट्स आपले जवळजवळ 14 प्रोजेक्ट्स आहेत, ज्याचे सगळे प्रोजेक्ट्स म्हणजे 24हून अधिक रेरा रजिस्ट्रेशन्स झालेले आहेत आणि ह्या सगळ्या प्रोजेक्ट्समध्ये जवळजवळ प्रत्येक प्रोजेक्ट हा आपण एन्व्हायरमेंट क्लिअरन्स आणि ऑल स्टॅच्युटरी कंप्लायन्स कंप्लीट करूनच पूर्ण करतो. त्याचबरोबर आपल्या काही डिझाईन प्रिन्सिपल्स आहेत, म्हणजे काही तत्त्व आहेत ज्या तत्त्वांना धरून आपण काम करत आलेलो आहोत इंडस्ट्रीमध्ये. त्या तत्त्वांमधलं सगळ्यात पहिलं म्हणजे ट्रस्ट, विश्वास. दुसरं म्हणजे डिझाईन. आपलं डिझाईन हे मायक्रोपासून मॅक्रोपर्यंत विचार करून केले गेलेलं डिझाईन असतं. आणि तिसरं म्हणजे ऑन टाईम डिलिव्हरी. 100% म्हणजे सगळे आपले प्रोजेक्ट्स आत्तापर्यंत मोर दॅन बिफोर टाईम डिलिव्हर केले गेलेले आहेत. बऱ्याच वेळेस उलटी कंप्लेंट येते कस्टमर्स की एवढ्या लवकर 6 महिने काही महिने, कारण त्यांचे बाकीचे काही नियोजन असतात जे होतात. सो व्हेरी प्राऊडली दिस आहे की ऑन टाईम डिलिव्हरी आपण सगळ्या प्रोजेक्ट्सची केलेली आहे. आमच्याकडे रोहित अगरवाल सर आहेत जे CFO. सो धन्यवाद आमच्या कंपनीबद्दल जाणून घ्यायला, तुम्हाला ही माहिती दिल्याबद्दल आणि तुम्ही सगळे ह्या प्रोसेसमध्ये सहभाग दिल्याबद्दल तुमचे पण मनापासून धन्यवाद. रविराज ग्रुप. मनपूर्वक आभार. आम्हाला इथं रविराज गणपती मी आम्ही विलास करतोय तिथं आम्हाला संधी दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. रविराज गणपती हा ग्रुप गेले 40 वर्ष इथं काम करत आहे पुण्यामध्ये. आत्तापर्यंत 3 कोटी स्क्वेअर फूटमध्ये काम केलेलं आहे आणि आत्ता आमचे इथं दूरदर्शनाकडे आत्ता आम्हाला हा प्रोजेक्ट मिळाला आहे रिडेव्हलपमेंटचा. आणि आत्ता साधारण आत्ता आमचे कमीत कमी 8 ते 9 प्रोजेक्ट चालू आहेत आणि आत्ता आम्ही संपूर्ण जे काम करत आहे ते संपूर्ण लक्झरियस सेगमेंटमध्ये काम करतो आहे. आणि आत्ता पाईपलाईनमध्ये आत्ता आपले 3-4 प्रोजेक्ट्स आता चालू आहेत कोथरूडमध्ये. आणि आता हा ग्रुप आपला 40 वर्ष जुना असल्यामुळे नौपतला सांगला ते याचे फाउंडर मेंबर होते. त्याच्यानंतर ते रवी सांगला जे आत्ता आमचे मेन चेअरमन आहेत आणि आत्ता ही 3री पिढी त्यांची याच्यामध्ये काम करत आहे. आणि आत्ता आमच्या ग्रुपचं एक वैशिष्ट्य असं आहे की आत्ता आम्ही कुठलंही काम, कुठलाही प्रोजेक्ट असो, किती मोठा प्रोजेक्ट असू दे, कुठल्याही याला आम्ही लोन हा प्रकार आम्ही किंवा आम्ही मॉर्गेज करून कुठलंही काम करत नाही. आम्ही आमचा फायनान्स स्वतःचा उभा करून आम्ही हे संपूर्ण काम पूर्ण करतो. आणि आमची एक हे आहे क्वालिटी आहे की आमचे जे काम आहे म्हणजे रिपीट कस्टमर आमचे खूप आहे. म्हणजे आम्हाला जे आहे ते आमचं रविराज जयंतीचं नाव म्हणजे फार जुनं काम केलं असल्यामुळे भरपूर नाव आहे. थँक्यू. थँक्यू एव्हरीवन. ओके. जेवणासाठी थोडा वेळ ब्रेक करतोय. जेवणाची व्यवस्था उजव्या बाजूच्या हॉलमध्ये आहे. फक्त एक विनंती आहे की या हॉलमध्ये कुणीही प्लेट घेऊन येऊ नका, कारण इथल्या संस्थेच्या नियमांमध्ये इथे जेवण करायला अलाउड नाही आहे. फक्त जेवण त्याच हॉलमध्ये होईल. पाऊस पडलेला आहे, थोडं सावकाश. आणि याचा अर्थ सर्वात जास्त हायेस्ट ऑफर आहे त्याला प्रोजेक्ट मिळाला का, सर्वात कमी ऑफर येतो बाहेर पडला का, असं काही नाही आहे. किंवा कोणाला इथं अलॉटमेंट होणार नाही आहे प्रोजेक्ट हा. याला खूप प्रोसेस आहे. यानंतर साईट व्हिजिट होणार आहे डेव्हलपरच्या. त्यानंतर त्याचं प्रेझेंटेशन आपण तुमच्यासमोर ठेवणार आहोत. त्या प्रेझेंटेशन आणि नंतर आपण ती इन कॅमेरा मीटिंग जे रजिस्टर मॅडम या स्वतः पुन्हा त्या मीटिंगला तर वोटिंग होणार आहे. 251 सभासद हे वोटिंग करणार. तुम्हाला जो डेव्हलपर अपेक्षित आहे त्याला वोटिंग करून तो डेव्हलपर त्या ठिकाणी निवडला जाणार आहे. त्यामुळे इथं काही कुठला डेव्हलपर निवडला जाणार नाही किंवा तुम्हाला जे ऑफर दिसल्या म्हणून तो डेव्हलपर फायनल हा कमी म्हणून तो बाद असं काही प्रकार होणार नाही या स्टेजला.
बुलेट पॉईंट्स आज डिस्कस करणार आहोत. तर त्याच्यात काय काय येतंय, आपण 2 फेजेसमध्ये ऑफर मागवले होते डेव्हलपर्सकडून की तुम्ही सिक्युरिटी जी आम्हाला अपेक्षित आहे ती सिक्युरिटी जर प्रोव्हाइड केली तर काय ऑफर प्रपोज करताय, आणि ती जर सिक्युरिटी काढून घेतली तर काय ऑफर प्रपोज करताय. या पद्धतीने 2 पद्धतीने आपण ऑफर्स प्रपोज करायला लावलेली त्यांना. तर सर्वात पहिले आपण बघतोय इका बिल्डकॉन ग्रुपची ऑफर. तर त्यांची ऑफर सिक्युरिटी सोबतची नाहीये, पण त्यांच्याकडे एक युनिक प्रपोजल आहे ज्याच्यात का ते म्हणतायत की आपण सेल्फ फ्री डेव्हलपमेंटला जाऊया. असं त्यांचं प्रपोजल मी वाचल्यावरती आता मला कळालं. ज्याच्यात का पहिले तर स्टेप बाय स्टेप जातो, शेवटपर्यंत वाचतो. आपण प्रश्नोत्तर हे सर्वात शेवटी घेऊया. आता फक्त आपण समजून घेऊ कोणी काय दिले काय नाही. तर इका बिल्डकॉन ग्रुपचं पहिले आपण सगळ्यांना काय सांगितलेलं आहे की तुम्ही आमचा जो काही एरिया आहे तो किती पकडणार. म्हणजे आमचं प्युअर फ्लॅट कार्पेट आहे, आमचे टेरेसेस आहेत, आमचे शॉप्स आहेत, शॉप्सला लॉफ्ट्स आहेत, परत बेसमेंट्स आहेत, तर ते किती पकडणार. तर इका बिल्डकॉन हे सगळं 100% धरायला तयार आहे. त्याच्यावरती ऑफर कितीची, तर 120% सगळ्यावरती ते प्रपोज करतायत. पार्किंग 2 BHK जे प्रपोज्ड 2 BHK असतील त्यांना 1 नंबर कार पार्किंग, 3 BHK ला 2 कार पार्किंग, 4 BHK ला 3 कार पार्किंग, जे का कवर्ड असणार आहे. आपण जो 16 कोटी रुपयांचा सिक्युरिटी मागत होतो, म्हणजे 10 कोटीची सिक्युरिटी डिपॉझिट आणि 6 कोटीचा EMD जो कन्वर्ट करून 16 कोटी होणार होता, ते त्याला डिसॅग्री करतायत. पर मेंबर आपण सिक्युरिटी डिपॉझिट मागितलं होतं, त्याला ते डिसॅग्री करतायत. कॉर्पस फंड आहे 2 लाख रुपीज पर मेंबर. बेटरमेंट चार्जेस 500 रुपीज पर स्क्वेअर फीट प्रमाणे देत आहेत. मूवर्स अँड पॅकर्स 30,000 रुपीज पर स्क्वेअर फीट पर मेंबर. ब्रोकरेज हे 1 मंथ रेंट प्रोव्हाइड करणारे, म्हणजे उद्या आपण जेव्हा स्थलांतरित होणार तर आपण जेव्हा ब्रोकर थ्रू जर फ्लॅट शोधला तर आपल्याला त्यांना ब्रोकरेज प्रोव्हाइड करावं लागतं. तर 1 महिन्याचं भाडं त्यांना द्यावं लागतं, 1 महिना 2 महिना व्हॉटेवर. तर हे तुमचे 1 महिन्याचं ब्रोकरेज बेअर करणार आहे. नंतर जिथे कुठे आपण ऑल्टरनेट अकोमोडेशन मध्ये जाऊया तिथे आपल्याला रेंटच्या अगेन्स्ट अजून सिक्युरिटी डिपॉझिट पण द्यावं लागतं. रेंटल जे 2 महिने 3 महिन्याचं भाडं असतं, तर त्याला ते डिसॅग्री करतायत. नंतर आपलं जे काही लिव्ह इन लायसन्स बनतं ते लिव्ह इन लायसन्स आपण सांगितलं की प्रत्येक लिव्ह इन लायसन्स तुम्ही वेअर करायचे, तर त्याला ते ऍग्री आहेत. नंतर रेंट जे ते रेंट याप्रमाणे जे रेसिडेन्शियल युनिट्स आहेत त्याला 40 रुपये पर स्क्वेअर फीटनी रेंट देत आहेत ते. कमर्शियल शॉप्स जे मेन रोडला आहेत त्यांना 160 रुपये पर स्क्वेअर फीटनी रेंट आहे. जे इंटरनल रोड्सला आहेत त्यांना 140 रुपये पर स्क्वेअर फीटनी रेंट प्रोव्हाइड करतात. जे प्रोफेशनल ऑफिसेस आहेत 2 आपल्याकडे त्यांना 100 रुपये पर स्क्वेअर फीटनी रेंट प्रोव्हाइड करतात. 10% भाडेवाढ या ठिकाणी ते प्रपोज करतात. जो कुठला आपण एक हे क्लॉज टाकलेला की तुम्ही टोटल पोटेन्शियलचा सँक्शन प्लॅन हा आम्ही डिस्प्लेस व्हायच्या आधी सँक्शन करायचं आहे, मग PAAA होणार, परमनंट ऑल्टरनेटिव्ह अकोमोडेशन ॲग्रीमेंट. तर या ठिकाणी ते ॲग्री करतायत आणि बँक गॅरंटी ही नील राहतील. तर अशी त्यांची ऑफर आहे. या ऑफर जर का त्यांनी एक आपल्याला लेटर दिलंय, त्या लेटरमध्ये असं त्यांनी म्हटलंय की या जर का सेल्फ रिडेव्हलपमेंटच्या प्रोसेस थ्रू गेलो तर सोसायटीच्या खात्यात आपल्याला अराउंड 61 करोड 65 लॅक्सची निधी उपलब्ध होईल, विच इज इक्विव्हॅलंट टू 28% ॲडिशनल कार्पेट, असं त्यांचं म्हणणं आहे. ऍक्च्युली त्यांनी ते म्हटले मला माहित आहे की हे आमच्या तुमच्या स्कोपमध्ये नाही आहे, परंतु मी हे प्रपोज करतो आणि मेंबर्स ठरवतील काय करायचं. परंतु आपल्या ह्या जे आपण टेंडर फ्लोट केलं त्याच्यामध्ये कुठलाही रिडेव्हलपमेंट हा शब्द नव्हता, सेल्फ रिडेव्हलपमेंट सॉरी. त्यामुळे इतर डेव्हलपरनी नॉर्मल रिडेव्हलपमेंटचं दिलं, यांनी सेल्फ रिडेव्हलपमेंटचा प्रस्ताव ठेवलाय. हा काय करायचं कसं करायचं हा सर्वस्वी तुमच्या 251 लोकांचा विषय असणार आहे. फक्त त्यांनी त्यांचा प्रस्ताव ठेवलाय. हा काय लगेच तुम्ही मान्य करायचा काय रिजेक्ट करायचा हा विषयच नाहीये. त्यांना जे वाटलं ते त्यांनी त्या ठिकाणी प्रपोज केलं. हा त्याच्या मागचा अर्थ. एवढं तुम्ही आता समजून घेतलं तरी खूप झालं. नेक्स्ट
कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड यांची काय ऑफर आहे? तर पहिले तर आपण जो काही एरिया दिला होता, फ्लॅटचा कार्पेट एरिया, अटॅच टेरेसचा कार्पेट एरिया, शॉप्सचा कार्पेट एरिया, लॉफ्टचा कार्पेट एरिया, हा सगळं कार्पेट एरिया ते 100% धरताय. फक्त जो बेसमेंटचा कार्पेट एरिया आहे तो ते 33% धरताय. आता त्यावर ऑफर अशी आहे, %90 हे फ्लॅटच्या कार्पेट एरियावरती, टेरेसेसवरती 50% जे का टेरेसेस पोडियम लेवलला दिले जातील असं त्यांचं म्हणणं आहे. जे शॉप्स आहेत त्यांना 100%चा कार्पेट एरिया राईस देत आहेत. जे लॉफ्ट आहेत शॉपला त्याला सुद्धा 100%चा कार्पेट एरिया, आणि जे बेसमेंट आहे त्यांना 0% राईस असं ते प्रपोज करतायत. जितका आहे त्याच्या 33% पकडायचा आणि त्याला ऑफिसमध्ये कन्वर्ट करून देणार आहेत ते. पार्किंग जी आहे ती 1 कार पार्किंग पर मेंबर ते प्रपोज करतायत. आता जो सिक्युरिटी डिपॉझिटचा मुद्दा आहे त्याच्यात आपण काय करणार आहे, 6 कोटीची EMD आपण घेतलेली आहे. त्या 6 कोटीच्या EMDच्या अगेन्स्ट उद्या जर कधी सिलेक्ट झाले तर त्यांच्याकडून 10 कोटीचे सिक्युरिटी डिपॉझिट घेणार आहे. त्याला आपण क्लॉज असा टाकला होता की 3 वर्ष रिटेन्शन अमाऊंट म्हणून ठेवणार आहे. पण ते त्या रिटेन्शन अमाऊंटला डिसएग्री करतायत. पण ते 16 कोटी जो हे बनतोय फॅक्ट टोटल बनती जी ती ते द्यायला तयार आहे. आणि जर डीडी तेव्हाच ते म्हणतात की डीडी तेव्हाच तुम्ही सबमिट करायचा आहे जेव्हा आम्ही शॉर्टलिस्ट होऊ, आणि त्याच्यावरती जो इंटरेस्ट जनरेट होईल तो आम्हाला तुम्ही पे करायचा आहे. डीडी जे त्यांचं असं म्हणणं की डीडी तुम्ही त्याच वेळेस डिपॉझिट करायचा ज्यावेळेस आम्ही शॉर्ट लिस्टेड झालो तर डीडी डिपॉझिट करायचा, आणि आम्हाला डीडीवरचा जो काही इंटरेस्ट येईल बँकेचा तो आम्हाला पे करायचा. सर बरोबर आहे ना? ओके, थँक्यू. काही बनवलं त्यामुळे कदाचित प्लस मायनस होऊ शकतं. लक्षात आलं सर्वांचे त्यांचा मुद्दा. जे आम्ही तुम्हाला 6 कोटीचा डीडी देणार आहोत त्याचा तुम्ही डीडी डिपॉझिट तेव्हाच करायचा जर आम्ही शॉर्ट लिस्टेड होणार असू तरच आमचा डीडी डिपॉझिट करा, आणि नंतरचा जो इंटरेस्ट जनरेट होईल तो आम्हाला तुम्ही रिफंड करायचा. ओके, गो अहेड. हो 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 वगैरे, पण तुम्ही जर ते एक्सटेंड करणार असाल तर मात्र मग तो क्लेम आमचा राहतोय असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, ओके सर, गॉट इट. नेक्स्ट होतं की पर मेंबरसाठी आपण सिक्युरिटी डिपॉझिट डिमांड केली होती. तर ते म्हणतात की हे आम्हाला एक्सप्लेन करा. आपण त्यांना पत्र व्यवहार करून एक्सप्लेन करू हे कशासाठी मागतोय आपण. नंतर कॉर्पस फंड हे 2 लाख रुपीज पर मेंबर प्रोव्हाइड करतायत. ते बेटरमेंट चार्जेस 500 रुपीज पर स्क्वेअर फीट प्रोव्हाइड करतायत. मूवर्स अँड पॅकर्स म्हणजे शिफ्टिंग चार्जेस हे 30,000 रुपीज पर मेंबर प्रोव्हाइड करतायत. ब्रोकरेज जे ते 1 महिन्याचं आणि एकदाच प्रोव्हाइड करणार आहेत. ते सिक्युरिटी डिपॉझिट ऑल्टरनेट अकोमोडेशन साठी 3 महिन्याचं सिक्युरिटी जे रेंट आहे ते ॲज अ सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून देणार आहे. लिव्ह अँड लायसन्स जे ते पहिलं ॲग्रीमेंट जे आपण करणार आहे ते त्याचे चार्जेस ते बेअर करणार म्हणतायत. रेंट जे ते रेसिडेन्शियलला 40 रुपीज पर स्क्वेअर फीटनी देत आहेत. कमर्शियलला मेन रोडचे जे शॉप्स आहेत त्यांना 150 रुपीज पर स्क्वेअर फीटनी. कमर्शियलला इंटरनल रोडवरचे जे शॉप आहेत त्यांना 100 रुपीज पर स्क्वेअर फीटनी, आणि प्रोफेशनल ऑफिसेस 60 रुपीज पर स्क्वेअर फीटनी रेंट प्रोव्हाइड करतायत. 10% इन्क्रीमेंटला ॲग्रीड येते. आता आपण जे सिंगल फेजमध्ये प्लॅन सँक्शन सांगितला होता तर ते म्हणतात आम्ही 2 फेजेसमध्ये प्लॅन सँक्शन करू. बँक गॅरंटी ते सध्या नील म्हणतायत म्हणजे 0 अशी पर्पल कन्स्ट्रक्शनची ऑफर आहे. आणि उत्सव होम्सची तर आपण जेवढाही एरिया दिला होता त्याचा 100% ते देत आहेत. त्याच्यात त्यांनी 2 ऑफर दिलेल्या आहेत. एक विथ सिक्युरिटी म्हणजे जर का 50 कोटीची बँक गॅरंटी आम्ही दिली तर ऑफर काय, आणि एक विदाउट सिक्युरिटी म्हणजे 50 कोटीची बँक गॅरंटी नाही दिली तर काय. अशा 2
ऑफर्स त्यांनी प्रपोज केल्या. त्याच्यात तर पकडताना टोटल एरिया पकडलाय, जितका आपण एरिया सरेंडर केला होता तो सगळा एरिया 100% धरलाय. त्याच्यात दोन प्रकारे त्यांच्या ऑफर आहेत. जर त्यांच्याकडून आपण बँक गॅरंटी घेतली तर ते 95% सगळ्या गोष्टींवरती राईज देत आहेत. वेरॅज सिक्युरिटी नाही घेतली म्हणजे त्यांना जर का कन्सेशन दिले की बाबा तुम्ही बँक गॅरंटी नाही दिली तरी चालेल, तर ते 110% प्रपोज करतायत आपल्या एक्झिस्टिंग कार्पेट एरियावरती. आणि जे बेसमेंट आहे त्यांना ऑफिसेसमध्ये किंवा तुम्हाला वाटलं तसं ग्राउंड फ्लोअरवरती वगैरे असं कन्वर्ट करून देऊ शकता असं म्हणतात ते. पार्किंग जे ते एक मेकॅनिकल कार पार्किंग दिलं जाईल, ज्याच्यात 2 कारचं प्रोव्हिजन असेल, असं प्रत्येकाला एक स्लॉट प्रोव्हाइड केलं जाईल असं ते म्हणतात. सिक्युरिटी डिपॉझिट जी आपण 16 CR ची मागतोय ती ते ऍग्री आहेत ते द्यायला, आणि वर्क कम्प्लिशन स्टेजेस नंतर ते रिलीज करायची असं त्यांचं म्हणणं आहे. पर मेंबर पण 1 लाख रुपीज सिक्युरिटी डिपॉझिट मागितलेलं, त्याला ते ऍग्री आहे. कॉर्पस फंड 1.5 लाख रुपये पर मेंबर देत आहेत. बेटरमेंट चार्जेस 200 रुपये पर स्क्वेअर फीट देत आहेत. मूवर्स अँड पॅकर्स 30,000 रुपये पर मेंबर देत आहेत. जे ब्रोकरेज लागणार आहे आपल्याला ते 1 महिन्याचं रेंट म्हणून आणि एकदाच देणार आहेत ते. सिक्युरिटी डिपॉझिट ऑलरेडी अकोमोडेशनचं जे लागेल आपल्याला त्यासाठी ते 2 महिन्याचा रेंट देणार आहे. नंतर ते ईच लिव्ह इन लायसन्सचं ऍग्रीमेंट ते त्यांच्या खर्चाने करून देणार, त्याला ते ऍग्री आहे. रेंट जे ते रेसिडेन्शियल युनिटसाठी 50 रुपीज पर स्क्वेअर फीटनी देत आहेत. कमर्शियल शॉप जे मेन रोडला फेसिंग आहेत त्याला 200 रुपये पर स्क्वेअर फीटनी देत आहेत. जे इंटरनल रोड्सला आहेत त्यांना 100 रुपीज पर स्क्वेअर फीटनी देत आहेत. आणि जे प्रोफेशनल ऑफिसेस आहेत त्यांना 70 रुपीज पर स्क्वेअर फीटनी रेंट देत आहेत. आणि 10% भाडेवाढ हे ते ऍग्री करतात त्याला. आता आपण जे फुल पोटेन्शियलचा प्लॅन सँक्शन केला पाहिजे त्यांनी अशी अट घातली होती, तर त्याच्यात ते असं म्हणतायत की ते तुम्हाला जितका एरिया द्यायचा आहे तेवढ्याचा प्लॅन सँक्शन करून आणणार असं. बरोबर आहे सर? येस. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे 2 कंडिशन्स आहेत त्यांच्या की सिक्युरिटी सोबत 50 कोटीची बँक गॅरंटी ऍग्री आहे त्यांना, आणि विदाउट सिक्युरिटी आपल्याला ऑफर ते फ्लक्च्युएट होती. म्हणजे 95% 50 कोटीची बँक गॅरंटी दिली तर त्यांची ऑफर कमी राहते 95%, आणि 110% जर का त्यांनी 50 कोटीची बँक गॅरंटी नाही दिली तर. अशी विलास जावडेकर यांची ऑफर आहे. बरोबर आहे सर? थँक्यू. तर त्यांची एकच ऑफर आहे सिक्युरिटी सोबतची, विदाउट सिक्युरिटीची ऑफरच नाही आहे त्यांची. ज्याच्यात का त्यांनी आपला जेवढा एरिया आपण दिला होता तो 100% धरलेला आहे, कशातही काही कमी केलेलं नाहीये. जितका तुमचा एरिया त्याच्यावरतीच ऑफर आहे. ऑफर ही 140% हाईक प्रोव्हाइड करतायत ते. 140% तुमच्या आहे त्या कार्पेट एरियावरती राईज देत आहेत ते. कार पार्किंग जे ते 2 कार पार्किंग स्टॅक पार्किंग मॅनर मध्ये देत आहेत. सिक्युरिटी डिपॉझिट जे 16 कोटींचं त्याला ते ऍग्री आहे. 1 लाख रुपये पर मेंबर जे सिक्युरिटी डिपॉझिट आपण पर्सनल बेसिस वरती मागितलं होतं त्याला पण ते ऍग्री आहे. कॉर्पस फंड आहे 2.5 लाख रुपये पर मेंबर देत आहेत. बेटरमेंट चार्जेस 750 रुपये पर स्क्वेअर फीट प्रमाणे देत आहेत. मूवर्स अँड पॅकर्स 40,000 रुपये पर युनिट प्रमाणे देत आहेत. ब्रोकरेज हे 1 महिन्याच्या रेंट एवढं ब्रोकरेज ते प्रोव्हाइड करतायत. सिक्युरिटी डिपॉझिट सुद्धा 1 महिन्याच्या रेंट एवढं ते सिक्युरिटी डिपॉझिट प्रोव्हाइड करतायत. नंतर प्रत्येक लिव्ह लायसन्सचं ऍग्रीमेंट ते स्वतः करतील, त्याला ऍग्री आहेत ते. तर जे रेंट आहे ते रेंट रेसिडेन्शियल युनिटसाठी 40 रुपये पर स्क्वेअर फीटनी देणार आहे. कमर्शियल शॉप्स मेन रोड फेसिंगचे जे त्यांना 200 रुपयांनी देत आहेत. कमर्शियल शॉप्स इंटरनल रोडवरती जे त्याला 150 रुपये पर स्क्वेअर फीटनी देत आहेत. आणि प्रोफेशनल ऑफिसेस जे त्यांना 100 रुपये पर स्क्वेअर फीटनी रेंट प्रोव्हाइड करणार.
आणि 10% भाडेवाढ त्यांना ॲग्री. जे फुल पोटेन्शियलचा प्लॅन सँक्शन आहे तो त्याला ते ॲग्री आहे. आणि जी बँक गॅरंटी आहे ती सुद्धा 50 कोटीची द्यायला ते तयार आहे. अशी रविराज रियालिटीची ऑफर आहे. इथून पुढे सर टेक ओव्हर करतील. आता डेव्हलपर्स जे आहेत ते बऱ्याच वेळ थांबलेले आहेत. तर त्यांना हा चार्टच फक्त आपल्याला प्रेझेंट करायचा होता. ते गेले की आपण एक परत प्रश्न उत्तर आपण घेऊया आपले इंटरनल. त्यांचा तसं काही कन्सर्न आपल्या प्रश्नाशी नाही आहे. त्यामुळं तुमचं हे झालं असेल तर डेव्हलपर्सला कोणाला काय बोलायचं नसेल तर सर आपण या ठिकाणी आलात. संस्थेच्या वतीने आपल्या सर्वांचं खूप खूप आभार व्यक्त करतो आणि नक्कीच आपल्यापर्यंत पुन्हा यायचा प्रयत्न करतो. काय असेल तर आपल्याला कन्वे केलं जाईल. आपण वेळ दिला सोसायटीतर्फे आपले खूप खूप धन्यवाद देतो. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू सर. त्यामध्ये ती सेल्फ डेव्हलपमेंटची ती आता सध्या बाजूला ठेवा. त्याच्यावरती कन्फ्युजन नको. ती बाजूला ठेवा. 3 ज्या ऑफर्स या ठिकाणी प्रेझेंट झाले त्याच्यामध्ये कुठला मुद्दा समजला नाही. एका विचारा. पूर्ण ऑफर्स पूर्ण टेबल आपण समजून घेऊया आणि मग प्रश्न उत्तर पाहिजे तर वेगळ्या पद्धतीने आपण घेऊया. पहिले ऑफरमध्ये जर काही गडबड झाली असेल समजण्यामध्ये तुम्हाला तर कुठलाही कॉलम कधीही विचारा हे म्हणजे काय किंवा अजून तसं सरांनी विचारलं बेटरमेंट चार्जेस म्हणजे काय. बरोबर ना? ओके. म्हणून त्याला आपण बेटरमेंट चार्जेस स्वरूपामध्ये वैयक्तिक सभासदाला तुमचा आत्ताचा जो कार्पेट एरिया आहे त्याच्यावरती फॉर एक्झाम्पल आता 750 यांनी म्हटलंय 750 गुणिले तुमचा कार्पेट एरिया जी काही रक्कम येईल ती तुम्हाला वैयक्तिक ज्यावेळेस तुम्ही चावी द्याल डेव्हलपरकडे त्यावेळेस तुम्हाला मिळणार आहे स्वतःला. तर तुम्ही त्याची कशी विल्हेवाट लावायची हा तुमचा विषय. त्याचा सोसायटीचा काही संबंध नाही. तुम्हाला वैयक्तिक मिळणार. कळलं? समजलं? हा नाही लक्षात घ्या. ते सोसायटीला सेक्युरिटी पॉलिसी मिळणार आहे. त्याचं कारण असेल उद्या जर काही लिगल चॅलेंजेस किंवा काही गोष्टी आल्या तर सोसायटीला फंड वगैरे काढावे लागेल. म्हणून आपण घेतलं की त्यावेळेस आपण पळापळ करावी लागेल. म्हणून आपण ती सोसायटीच्या खात्यावरती घेणार. नाही झालं तर आपण ते कॉर्पसच्या आगे ऍडजस्ट करायला बिल्डर बरोबर तेवढा तरी कॉर्पस कमी द्यायचा. आणि स्वतः काय अशी परिस्थिती होऊन आपल्याला त्यातून ते कॉम्पन्सेट आणि खर्च करावा लागेल म्हणून घेतलंय. आणि नंतर मध्ये कॉर्पस मधून ऍडजस्टमेंट करतात. पण त्याचा काही संबंध नाही. तुम्हाला फक्त बेटरमेंट चार्जेस आणि रेंट एवढंच आणि जायचा खर्च ते बघा सांगितलं ग्रोसरी वगैरे तोच मिळणार. याचा काही संबंध नाही. हे सोसायटीला मिळणार. नेक्स्ट ऑफर. ओके. छोटं करा की बोलतो छोटं करा. पुन्हा एकदा मी हा चार्ट पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला. हे जे 100% म्हणजेच काय की आपला जो एरिया होता एक्झिस्टिंग एरिया जो बिल्डरला आपण दिला वेगळ्या स्वरूपामध्ये होता तो म्हणजे काय तुमचा फ्लॅटचा एरिया किती आहे तुमचा शॉपचा एरिया किती आहे लॉट किती आहे बेसमेंट किती आहे ते आपण बिल्डरला एरियामध्ये दिले होते. तर त्याच्यामध्ये काही डेव्हलपर्स काय पकडतात की मी 100% पकडली. जसं आता एकाने 33%च पकडलं टेरेस बेसमेंट तर त्याच्यात जे काही पकडलं होतं एकाच डेव्हलपरने 33% पकडलं बेसमेंट बाकी सगळ्यांनी 100% पकडलं. आणि मग त्याच्यावरती किती ऑफर देणार असा त्याचा अर्थ होता. तर ऑफर खाली आहेत तुमच्या. आता ह्या ऑफर्स आहेत तुमच्या विथ सिक्युरिटी आणि विदाउट सिक्युरिटी. विथ सिक्युरिटी किती आहे यांची का विथ सिक्युरिटी नाही दिली का. आता यांनी विदाउट सिक्युरिटी 90% ऑफर दिली. कोण आहे पर्पल कन्स्ट्रक्शन जे 4-5 जण आले होते त्यांनी इथं 90%ची ऑफर तुम्हाला इथं दिलेली आहे. म्हणजे 90%.
त्यानंतर पुढं त्यांनी काय म्हटलं खाली काय टेरेसवरती 50% त्यांनी सांगितलंय. म्हणजे सपोज एखाद्याचा टेरेस जर 500 स्क्वेअर फुटाचा असेल तर त्याच्यावरती मी 50%च ऑफर देणार असं त्यांनी म्हटलंय. आणि ते पोडियमवरती असेल म्हणजे टेरेसवाल्याला बाय डिफॉल्ट खाली यावं लागणार आहे. म्हणजे एखाद्याची इच्छा जरी असेल की नाही मला वरती घ्यायचं आहे तर ह्या केसमध्ये पोडियमवरती देणार म्हणजे तुम्हाला वरती जाता येणार नाही. मग हा ठीक आहे, तो विचार करूया आपण काय करायचं नाही सर. पण लक्षात ठेवा शॉपला 100% ऑफर देणार म्हणजे फ्लॅटला 90%, शॉपला 100%, 10% वाढ सांगितली इतरांपेक्षा. म्हणजे घरांपेक्षा शॉपला त्यांनी 100% ऑफर सांगितलेली आहे. लॉकला सुद्धा तेवढीच, म्हणजे ज्याचे लॉक आहेत त्याला पण 100%, म्हणजे जेवढा लॉक असेल त्यांनी त्याच्यात कमी नाही केली, तेवढीच दिलेली आहे. म्हणजे इन शॉर्ट असं लक्षात ठेवा की फ्लॅटला 90% आणि शॉपला 100%. आणि बेसमेंटला ऑफरच त्यांनी दिलेली नाहीये. बेसमेंटला काही वाढून मिळणार नाही असं त्यांनी पर्पल कन्स्ट्रक्शननी सांगितलेलं. बेसमेंट एकच येते. डेव्हलपर्स ज्यावेळेस टेंडर घेऊन गेले किंवा प्रीबिड मिटिंगला आले त्यावेळेस ते म्हटले अहो तुमचे अटी शर्ती खूप आहेत, एवढे पैसे 6 कोटी द्यायचे, परत बँक गॅरंटी द्यायची, त्यानंतर फुल पोटेन्शियलचा प्लॅन सँक्शन करायचा वगैरे वगैरे. आपण आपली सेफ्टी आणि सिक्युरिटी म्हणजे बिल्डरला काय होतं की बस प्लेन पेपरवरती मी ऑफर देतो आणि तुम्ही मला प्रोजेक्ट द्यायचा. उद्या काय झालं तर आजच पेपरला तुम्ही न्यूज वाचली असेल 1-2 डेव्हलपरवरती केस दाखल झाली. उद्या काय होईल माहित नाही ना. ऍटलीस्ट आपल्याकडं सेफ्टी आणि सिक्युरिटी असेल तर आपण काहीतरी करू शकतो. पण डेव्हलपरचं असं म्हणणं होतं की नाही तुम्ही आमचं गुडविल आहे, आम्ही मोठे डेव्हलपर्स आहोत. मोठे डेव्हलपरचा DSK पण होता आपल्याला माहिती आहे. तर त्या केसमध्ये 251 लोकांनी काय करायला पाहिजे, सिक्युरिटी सेफ्टी पाहिजे का नुसती कागदावरची ऑफर मी देतो एवढी आणि मी काहीच देणार नाही असं करायचं होतं. हा कॉल आपल्याला घ्यायचा होता. त्यामुळे त्यांना जे वाटलं ते त्यांनी दिलं. ठीक आहे, त्यांचे पैसे लागतात वगैरे कॅल्क्युलेशन होतं, हे सगळ्या गोष्टी मान्य आहेत. कारण आपल्याला सिक्युरिटी सेफ्टी महत्त्वाची होती म्हणून आपण नाही केलं. आपण त्यांना ऑप्शन दिलं होतं ठीक आहे तुम्हाला असं वाटतं ना की खूप पैसे जात आहेत तुमचे लागतात तर तुम्ही 2 टप्प्यात ऑफर द्या की जर मी तुम्हाला सिक्युरिटी म्हणजे फुल पोटेन्शियल प्लॅनला 145 कोटी रुपये लागतात. म्हणजे तुम्ही घरं खाली केलेली नाही आहेत कुणीच, तोपर्यंत त्याला 145 कोटी रुपये प्लॅन सँक्शन लागत आहेत. 16 कोटी आपल्याला द्यावे लागतात प्लस स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन चार्जेसला 25 कोटी रुपये लागणार आहेत. म्हणजे जवळ आणि 50 कोटीची बँक गॅरंटी, असे जवळजवळ 200 ते 250 कोटी रुपये तुम्ही अजून घरातच आहात त्याला इन्व्हेस्ट करावे लागणार आहे. आपण आपली सेफ्टी पाहिली ठीक आहे ना. फुल पोटेन्शियल तुला सोपं आहे, नंतर तुला खर्च नाही, तुला फक्त कन्स्ट्रक्शनच करायचे ते आपण सांगितलं होतं. म्हटलं ठीक आहे तुम्ही काय करा 2 टप्प्यामध्ये द्या की आम्हाला हे 200 कोटी न लावता काय ऑफर द्याल आणि 200 कोटी तुमचे इन्व्हेस्ट करून काय ऑफर द्याल. अशा पद्धतीचं ते चर्चा होती. ही तुम्हाला माहीत नसेल म्हणून तुम्हाला आता एक्सप्लेन केली. तर मग त्या केसमध्ये यांनी विलास जावडेकर यांनी 2 टप्प्यामध्ये दिली की मी जे 250 कोटी जे काही 200-250 कोटी रुपये आहेत ते लावले तर 95%ची ऑफर देतो आणि ते नाही लावले तर 110%ची ऑफर देतो. लक्षात घ्या. म्हणजे थोडक्यात यांनी काय केलं तर 15%चं कॉम्प्रोमाइज केलं. आलं लक्षात हा विषय. अशा पद्धतीने त्यांनी ऑफर दिली का तर माझ्या स्टेकला बाकी तर पार्किंग आहे खाली ठीक आहे. तसंच सेम रविराज बिल्डर जो आहे त्यांनी विदाउट सिक्युरिटी म्हणजे विदाउट सिक्युरिटीमध्ये तो काहीच बोलत नाही. तो म्हणतो तुम्ही जे सिक्युरिटी मागितली सगळ्यांना माझी येस आहे. म्हणजे 50 कोटी लावतो, 145 कोटी रुपयाचा प्लॅन सँक्शन करतो, तुम्ही अजून घरी जात घरातच आहात, 145 कोटी तिथं लावतो, 50 कोटी म्हणजे 200 कोटी स्टॅम्प ड्युटी मी भरतो, डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटची ती 5-25 कोटी भरतो, तुमचं सिक्युरिटी डिपॉझिट काय 18 कोटी द्यायचं तेही देतो मी. म्हणजे जवळजवळ 220 ते 25 कोटी रुपये लावतो आणि तुमचं नवीन घराचं ॲग्रीमेंट करतो. फ्लोर चॉईस तुमचीच, कुठल्याही फ्लोअरवरती तुम्ही घर घ्या, तुमचं ॲग्रीमेंट नवीन घराचं होईल आणि मग तुम्ही मला चावी द्यायची. अशा पद्धतीने त्यांनी कोट करून त्यांची ऑफर 140%ची आहे म्हणजे विथ सिक्युरिटी. अशा पद्धतीने त्यांनी ऑफर दिली आणि बाकी मग मोठे मुद्दे आहेत त्यांनी ते ॲग्री केले. मेजर आपला जो कन्सर्न होता बँक गॅरंटी, फुल पोटेन्शियलचा प्लॅन सँक्शन करणे आणि ऑफर, या 3 याच्या क्रायटेरियामध्ये रविराज हा क्रायटेरियामध्ये बसतो. आपल्या बाकीच्यांनी प्लस मायनस करून त्यांच्या पद्धतीने ऑफर केली. आपण जे 8 डेव्हलपर्स जे टेंडर घेऊन गेले लक्षात घ्या. सुरुवातीला तर 1-1.5 वर्षापासून तुमच्याकडे जे बिल्डर येत होते मी करतो आणि
इंटरेस्ट लेटर देऊन गेले होते, मी एवढे टक्के देतो, मी तेवढे टक्के देतो. त्या सर्वांना आपण मेल केली. ऑफ द रेकॉर्ड रोज तुमच्या फेडरेशनच्या ऑफिसमध्ये यायचे. पण ज्या वेळेस आपण हे टेंडर फ्लोट केलं, कोणीच आलं नाही त्याच्यामध्ये. लक्षात घ्या, म्हणजे त्यांना डायरेक्ट प्रोजेक्ट हवा होता. आणि जे काय आठ आले ते पण सगळे हेल्दी होते ऍक्च्युली. राहुल कन्स्ट्रक्शनला शेवटच्या कालच्या दिवसापर्यंत आम्ही फोन करत होतो. फेडरेशनच्या ऑफिसमधूनही फोन केला, स्पीकरवरती 20 लोक होती फेडरेशनमध्ये, जे काय सभासद आहेत फेडरेशनचे, सर्वांच्या समोर फोन केला. शेवटी त्यांनी काल संध्याकाळी सांगितलं की नाही शक्य होणार. त्याचं कारण असं आहे की कोथरूडमध्ये येत्या 2-3 वर्षामध्ये कमीत कमी 25,000 ते 30,000 फ्लॅट म्हणजे सप्लाय वाढणार आहे. आणि आम्ही रेट 10,000 रुपये पकडलेला आहे. आम्हाला विकण्याची गॅरंटी नाही. कोथरूडमध्ये आनंदनगर रिडेव्हलपमेंटला गेलेलं आहे, शेजारी काकड्यांचं ते चालूच आहे, सर्वत्र आयकर चालू आहे. आपलं आता जाईल. समोर न्यू फ्रेंड्स ऑलरेडी चालू झालेले आहे. शंकरनगरी गेलेली आहे, सॉलिटेअरने तिकडे चालू केलेले आहे. असे भरपूर प्रोजेक्ट आणि गल्ली बोळामध्ये तर खूप आहेत. त्यामुळं कोथरूडमध्ये आता कचरा झालेला आहे. त्यांचं असं म्हणजे औंध बाणेर तिकडे चालेल, पण कोथरूडला आम्हाला प्रोजेक्ट नको, आम्हाला गॅरंटी नाही आहे. भविष्यामध्ये रेट वाढणार तर नाहीच, कॉन्स्टंट राहतील किंवा थोडेफार कमी येतील. ही कोथरूडची आजची अवस्था आहे, भयानक अवस्था आहे कोथरूडची. त्यामुळे आपण जेवढ्या लवकर यामध्ये सहभागी होऊन पुढे जाऊ तेवढं सभासदांचं हित लक्षात घ्या. अदरवाईज आपण जर डिले केला तर ह्या ऑफरमध्ये सुद्धा रिवाईज होऊ शकते ऑफर. कारण की 3-4 वर्ष आली गव्हर्नमेंटनी रेडी रेग्युलर रेट वाढवलेले नाही आहेत. आता इलेक्शन लोकसभेच्या झालेले आहेत, विधानसभेच्या ऑक्टोबरमध्ये इलेक्शन्स आहेत. जानेवारीमध्ये 15 ते 20% रेडी रेग्युलर रेट वाढला की तुमचा स्टॅम्प ड्युटी आणि TDR वगैरेमध्ये तुमचे 10-15 कोटी अजून बिल्डरला लागणार आहेत. त्यामुळे ही ऑफर तुमची रिवाईज होऊ शकते. 5-10% अजून प्लस मायनस होऊ शकतं. त्यामुळे जे काही डिसिजन घ्यायचे ते आपल्याला लवकरात लवकर घ्यावे लागतील. डिले करून चालणार नाही, कारण की प्रचंड सप्लाय वाढणार आहे. तुम्हाला माहिती आहे सप्लाय, डिमांड आणि सप्लाय याचा जर असमतोल झाला तर मग रेटचं काय होतं, अप्स अँड डाऊन. आणि प्रचंड कोथरूडमध्ये सगळीकडे तेच चालू आहे. रिडेव्हलपमेंट गल्लोगल्ली डाणूकरमध्ये तुम्ही प्रत्येक गल्लीमध्ये 4 कामं चालू आहेत. तुम्ही किती सांगताय 12,000, मला तिकडे 11.5 मिळतो, इकडे 11.5 सांगितलं की इकडे मला 11 मिळतोय. अशी कंडिशन मार्केट सर्वे करा तुम्ही. प्रचंड अवस्था मार्केटची कोथरूडची आता हे झालेली आहे. खूप रिडेव्हलपमेंट चालू आहे आणि भविष्यात रोज ह्याच मिटिंग चालू होते रिडेव्हलपमेंट. त्यामुळे जो पहिला जाईल ॲटलिस्ट त्याला त्याचा आता मॅजेस्टिक आहे, समोर न्यू फ्रेंड्स आहे, त्यांचं चालू झालंय. त्यांचा तुम्ही जेव्हा काय रेट काढतायत किंवा कशा पद्धतीने सेल करतायत ते फास्टमध्ये जाहिरात होता. जाहिरात मॅजेस्टिकच्या जाहिरात आणि त्यांच्या जाहिरात किती आहेत बघितल्या असेल तुम्ही. माणसाला जाहिरात का करावी लागते, करावीच लागणार त्यांना जाहिरात, अदरवाईज एवढा मोठा सेल करणार कसा. या सगळ्या गोष्टी, त्या सगळ्या पॅरामीटर लक्षात घेऊन बरोबर एकाला आपल्याला बाहेर काढावं लागणार आहे. 3 आपल्याला शॉर्ट लिस्टेड करायचे आणि 3घांची आपल्याला साईट व्हिजिट पुढच्या तुमचं कम्पॅरेटिव्ह पूर्ण झाल्यानंतर तुमच्या ग्रुपवरती येईल 251 लोकांना समजेल. हा सर आहे सर. तो डिटेलमध्ये कम्पेअर तो चार्ट बनेल ना, त्यामध्ये कोणी किती महिने टाकले प्रोजेक्ट वगैरे ते सगळं क्लिअर आहे. हां 42 महिन्याचा पिरियड साधारण टाकला, 36 ते 42. त्याच्यामध्ये डिटेल येईल की एक्स्ट्रा एरिया मला विकत घ्यायचा तर त्याचा रेट काय आहे, मला काही एरिया तुम्हाला बिल्डरला सरेंडर करायचं त्याचा रेट काय असणार आहे, सर्व डिटेल्स येईल. त्या कम्पॅरेटिव्हमध्ये सर्व येईल. म्हणजे जे काय आपल्या आरएस मिळालं त्याच्यामध्ये लोकांना अपेक्षा असतं काय ऑफर झाले, कशा पद्धतीने ऑफर झाले, त्याच्यावरती ॲनालिसिस होतं. अशा पद्धतीने आपल्याला आता पुढचं जे आपण शॉर्टलिस्टेड करून 3 त्यांच्या साईट व्हिजिट करायचे. लक्षात घ्या, साईट व्हिजिटला मॅक्सिमम लोकांनी उपस्थित राहायचं. साईट व्हिजिट झाल्यानंतर त्याचा एक रिपोर्ट बनेल. त्यानंतर त्या तिन्ही डेव्हलपरचं प्रेझेंटेशन असंच होईल. आयदर हा हॉल किंवा जिथं होईल तिथे होईल, परंतु अशाच हॉलमध्ये त्यावेळेस मात्र मॅक्सिमम लोकांनी उपस्थित राहायचे. कारण की त्या 3 पैकी कोणीतरी आपलं रिडेव्हलपमेंट करणारा असणार आहे. त्यामुळे त्याला एका सभासदांनी 4-4 प्रश्न विचारले तरी अडचण नाही. प्रश्न छोटा आहे का मोठा आहे त्याच्यापेक्षा प्रश्न विचारणं महत्त्वाचं आहे. प्रत्येक प्रश्नाचं निरसन झाल्यानंतर मग आपल्याला इन कॅमेरा मिटिंग घ्यायची, कॉर्पोरेट डिपार्टमेंटला कळवणार आपण आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण बॅलेट पेपरचा हा भाग घेऊ. तसंच बॅलेट पेपरचा असणार आहे. 1 बाय 1 एक सभासद येईल. तुम्हाला ते 3 डेव्हलपरचा
चार पत्रिका दिली जाईल तुम्हाला, तुमचं आधार कार्ड चेक केलं जाईल आणि तुम्हाला वोटिंग करायचंय 3 डेव्हलपरपैकी, आणि ज्या डेव्हलपरला 51% वोटिंग होईल तो डेव्हलपर तुमच्या संस्थेचं विकसक म्हणून निवडला जाईल. लक्षात घ्या, अशी याची प्रोसेस असणार आहे. आणि मग त्याच्यावर MOU, TMPA बाकीच्या सगळ्या पुढच्या प्रोसेस, पण डेव्हलपर निवडीपर्यंतची प्रोसेस ही अशी असणार आहे. अशा पद्धतीने हा आमचा आपला जो काय टेंडरिंगची प्रोसेस होती ती तुम्हाला मी एक्सप्लेन केली. हा सर. येस सर. हो आपल्याकडून निगोशिएशनची डिमांड हो जे डेव्हलपर आहे हो. निगोशिएशन बंधनकारक असं काही आहे. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की आता पुढे आपण काय करणार, याच्या साईट व्हिजिट करणार. बरोबर, साईट व्हिजिट झाल्यानंतर या तिन्ही डेव्हलपरला सांगणार की आता तुमच्या साईट व्हिजिट झाल्या, आता तुम्ही या आणि आम्हाला प्रेझेंटेशन द्या 251 लोकांना. तुम्ही कोण आहात, तुमची कंपनी कुठली, काय स्टेटस आहे, तुम्ही आतापर्यंत केलेली कामं आणि प्रतीक नगरचा परिसर तुम्ही कसा करणार आहात, त्याचं 2D 3D ते बनवून आणलेलं असतं त्यांनी. ते आपल्याला डिटेलमध्ये प्रेझेंटेशन करणार आणि त्याच वेळेस तुम्हाला याच्यामध्ये ऑफरमध्ये काही वाढ करायची असेल तर आपलं सकाळी 10 वाजता प्रेझेंटेशन चालू होणार आहे. त्याच्या अगोदर म्हणजे आयदर त्याच्या अगोदरच्या दिवशी किंवा सकाळी 9 वाजेपर्यंत तुम्ही बंद पाकिटामध्ये तुमची रिवाइज ऑफर या ठिकाणी द्यायची आम्हाला. आणि तिन्ही डेव्हलपरची पाकिट आपल्या समोर असणार आणि ते प्रेझेंटेशनला आले तर आपल्या पाकिटामध्ये जी त्यांनी रिवाइज ऑफर दिली तीच ते तिथं प्रेझेंट करतील. लक्षात घ्या, हे कशासाठी, तर जो तिसरा डेव्हलपर असतो त्याला कोणतरी सांगतं की अरे या 2 डेव्हलपरची ही ऑफर आहे, मग तो त्याच्या ऑफरला आळा करतो आणि तिथं सांगतो माझी ऑफर ही एवढी. त्यामुळं सकाळी प्रेझेंटेशन सुरू व्हायच्या आताच तिघांची इथं रिवाइज ऑफर आलेली असणार आहे आपल्याकडे आणि आपण ती मॅच करणार, म्हणजे दाखवतो तीच ऑफर इथं आहे की नाही. जर चुकीची ऑफर त्यांनी तिथं सांगितली तर डिस्क्वालिफाय. अशा पद्धतीने एकदम ट्रान्सपरंट आपण हे सगळं करू. येस सर. नाही, तो सगळ्या बाबतीत ज्यावेळेस प्रेझेंटेशनला येईल ना तो त्यावेळेस आपली प्रश्नोत्तरे होणार आहे. लक्षात घ्या, आता तिथं त्यांनी प्रपोज केलंय की मेकॅनिकल पार्किंग येणार, आपल्याला ते नकोच आहे मेकॅनिकल पार्किंग, कोणाला हवंय. असे भरपूर मुद्दे आहेत. आता फेडरेशन आणि डेव्हलपर्स यांच्याबरोबर बसून काय मुद्दे आपल्याला नको आहेत याच्याविषयी हे 20 लोक तुमच्या वतीने हे डिस्कशन करतील. हे मेकॅनिकल नको, हा ॲग्री नाही आम्हाला, ह्याच्यामध्ये चेंजेस करा. बऱ्यापैकी तुमच्यापर्यंत आणतोपर्यंत बऱ्यापैकी ते क्लिअर केलेलं असेल आणि मग मात्र 251 समोर प्रेझेंट करते की असं ठरलंय. मग तिथं अजून काही चेंजेस 251 लोक झाली आणि त्यांनी ॲग्री केले तर त्या चेंजेस करून आपल्याला त्याला निघायचं अशा पद्धतीने. पण आता बरेचसे चेंजेस होतील, नाही असं नाही, त्यांनी त्यांच्या पद्धतीने दिले. आपल्याला नेमकं काय हवंय हे आपण आता त्यांच्या ऑफिसेसला व्हिजिट करणार, त्यांचा सेटअप पाहणार आपण, त्यांची मॅनपॉवर, त्यांचे रिसोर्सेस काय आहेत, या सगळ्या गोष्टींचा स्टडी करून त्याचा एक अहवाल बनवूनच आपण पुढची स्टेज घेणार आहे. असं नाही की आता हे 3 आले लगेच आपण मतदान करणार आणि एकाला निवडणार, तर पूर्ण अभ्यास करणार. त्याच्या रेराच्या सगळ्या काही केसेस आहेत का, त्याच्यावरती काही लिटिगेशन्स आहेत का, त्याच्यावरती क्रिमिनल केस आहे का, सगळ्यात त्याची नेटवर्क काय आहे, आता इथं ते अभ्यास करायचा आहे की टर्नओव्हर किती आहे त्यांचा, सगळ्या गोष्टींचा अभ्यास करूनच आपण हे करणार आहोत. लक्षात घ्या. येस सर. टेंडर डॉक्युमेंटच्या वेळेला हो हो त्या वेळेला प्रपोर्शन 160% दाखवलं होतं. हो. आता हे 160%च्या कंपॅरिझन मध्ये कोणी 90%, कोणी 110, कोणी 120 आहे, कोणी 140 आहे. बरोबर. हे जर पर्सेंटेज जर ऍक्सेप्टेबल नाही झालं तर काय होणार? हे लक्षात घ्या, 251 लोकांनी ठरवायचं काय करायचं सांगतो ना, तुम्हाला सांगतो. आपण काय केलं होतं, 11,000 रेट मिळाला तर एवढा, 12,000 रेट आला तर एवढा, 14,000 रेट आला तर एवढा, जे काय ते आपण रेट हे फिजिबल कसा होतोय प्रोजेक्ट, सेल रेट बिल्डरला काय मिळणार आहे याच्यावरती अवलंबून आहे. लक्षात घ्या, आणि सेल रेट हा मार्केटवरती अवलंबून असतो. लक्षात घ्या, त्यामुळं हे सगळं मार्केटवरती कंडिशन बदलणार आहे. फिजिबिलिटी रिपोर्ट हा एक बेंचमार्क होता की साधारण असं होऊ शकतो. आपण 20% बिल्डरला प्रॉफिट पकडले. आता हे डेव्हलपर्स आहेत, बरोबर, काही जण 20 नाही, त्यांनी त्यांचं कॅल्क्युलेशन केलं, मला एवढ्याच्या खाली तर करणार गोदरेज एल&टी, त्यांना आम्ही म्हटलं आम्हाला कोथरूडमध्ये गरज आहे, मोठमोठे प्रोजेक्ट कोथरूडमध्ये, ते म्हणजे नाही आम्हाला 20 एकर जागा लागेल तर आम्ही इंटरेस्टेड, कारण की आता सेटअपच इतका प्रचंड आहे. हे डेव्हलपर
डेअरी होणारे प्रोजेक्ट लक्षात घ्या. आता विचार करा, राहुल कन्स्ट्रक्शन ज्यांनी आपली अगोदर कन्स्ट्रक्शन केलं आपल्याकडं, शेवटपर्यंत काल तो म्हणतो माझा 90 ते 100% रिपोर्ट येतोय, त्यामुळे मी इंटरेस्टेड नाही आणि मला विकायची गॅरंटी नाही. त्यानंतर दुसरा, काकडेंनी तर एकदा टेंडर घेऊन गेले, परत आलेच नाही, त्यांनी विषयच घेतला नाही. कदाचित त्यांना अनुभव त्यांचा आला असेल, त्यांची जी स्कीम चालली आहे तिकडं विक्रीचा अनुभव आला असेल की काय चाललंय कोथरूडमध्ये गणित, त्यामुळे कदाचित तसं होऊ शकलं. टेंडर घेऊन गेले, त्यांनी परत नावच घेतलं नाही. गोखले कन्स्ट्रक्शन कालपर्यंत फॉलोअप घेतला, आज दुपारपर्यंत त्यांचा फॉलोअप घेतला. तर तो हे जर असं इकडचं तिकडचं नंतर म्हटले नाही आमचं तेच, आमच्याकडे ओव्हर ट्रेडिंग आहे, आमच्याकडे बाकीचे प्रोजेक्ट चालू आहेत. ह्या सगळ्या गोष्टी मार्केट कंडिशन, बिल्डर जो ऍक्च्युअल काम करतो त्याच्यावरती अवलंबून असतं की त्याला काय वाटतं. आपल्याला सर्वांना वाटतं ह्या अपेक्षा वाढल्यात कशा, त्याचं ऐकून इकडं तिकडं की नाही इकडं असं मिळालं, तिकडं तसं मिळालं, तिकडं तसं मिळालं. तशी कंडिशन्स नाहीये आणि ही अजून वर्स्ट कंडिशन होणार आहे. जसं आपण पुढे जाऊ तसा सप्लाय वाढल्यानंतर ऑफर अजून कमी जास्त होऊ शकतात, याची आपल्याला तयारी करावी लागेल. पण या प्रोसेसमध्ये हो. समजा हे ऍक्सेप्टेबल नाही झालं 251 लोकांना, हो त्यांना अकाउंट टाकले 251 बरोबर. हो, तर रिटेंडरिंगची प्रोसेस होईल का? रिटेंडरिंगची प्रोसेस होऊ शकते, अडचण काहीच नाहीये. परंतु लक्षात घ्या, जर 50 डेव्हलपर्स नी इंटरेस्ट दाखवला होता, आपण 100 डेव्हलपरला मेल केली आहे, असा कुठला डेव्हलपर आहे जो राहिला आणि तो आला नाही. मुद्दा मूळ मुद्दा इथे आहे की असा कुठला डेव्हलपर आहे त्याला एवढी मोठी 1.5 लाख रुपयाची आपली नोटीस आपण हे भरलं होतं, आपण पेपरला दिली सकाळ पेपरला, जी त्याच्यापर्यंत पोहोचली नाहीये. मी तर मुंबईच्या पण डेव्हलपरला पाठवलं होतं. मुंबईचे डेव्हलपर तर वर्किंग केलं म्हणजे आमचं बसतच नाही. म्हटलं काय इथं तर असं चालू आहे कोथरूडला. ते म्हटलं पुण्याचे डेव्हलपर आहे, डेव्हलपर नाही ते कॉन्ट्रॅक्टर आहेत, आमच्या मार्जिन आणि त्यांच्या मार्जिनमध्ये तफावत आहे प्रचंड, आम्ही कामच करू शकत नाही. त्यामुळं हे सगळं जसं मगाशी म्हटलं मार्केटवरती सगळं अवलंबून आहे कोणाला कसं. आणि हे जे पर्पल आणि हे जे मोठमोठे डेव्हलपर्स आहेत, काही लाख स्क्वेअर फुटामध्ये काम करतात, त्यांचं कॅल्क्युलेशन समोर असतं. विषय आहे त्याच्यावर तुम्हाला जसं म्हटलं ते कसं आहे, लोकांनी हा फुगा आणि हा रिडेव्हलपमेंटचा फुगा पुढच्या 1-1.5-2 वर्षामध्ये फुटणार आहे, लक्षात घ्या. त्यामुळं जो पहिला जाईल त्याला काहीतरी फायदा होईल, नंतर वाले सगळे अडकणार. एवढं मात्र शक्य. थँक्यू. जवळजवळ आठवड्यापूर्वी त्यांनी असं सांगितलं प्रत्येक एरियामध्ये प्रत्येक म्हणजे फर्स्ट प्लॉटमध्ये फ्रॉम 60 lakhs to 20 lakhs त्याच्यामध्ये 13 लाखाचा स्लॉट होता. त्याच्यात फक्त त्यांचा सेल कमी झाला होता आणि बाकी त्याला काय बरेच सेल कमी झाल्यामुळे तो जो मार्केटचा पिरियड होता तो कमी झाला प्रत्येकाचा. अपार्ट फ्रॉम दॅट फायबर मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो ते म्हणणं ते म्हणणं असं की मार्केट रेट वाढत आहेत, म्हणजे डिमांड आहे आणि तुम्ही म्हणता की डिमांड नाही आहे. हे काय कसं जर डिमांड आहे तर हे जे डेव्हलपरने आज 1 लाख रुपये दिले आणि 6 कोटीचा EMD आपल्याकडे दिलाय, मी ते म्हणत नाही. यांना बिझनेस नको होता का, असा विषय आहे, लक्षात घ्या. ते प्रॅक्टिकल हा तुम्ही बोलायचे तो आमच्या रानडे सर थोडं तुम्हाला होतं याच्यामध्ये त्यांचा अनुभव शेअर करतील. हे त्यांच्या तज्ञ लोकांनी केलेले असताना कसं नाही, 4 जेव्हा येतात मुलाखत त्याच्याकडे जातात त्यांचा दिलेल्या सर्वचा कुठला डेटा उपलब्ध नसतो. आणि इव्हेंच्युअली जे होतं कसं, आता आपण निवडणुकांच्या आधी एक्झिट पोल वगैरे सगळं होतं ना, तर पोलसारखंच त्याचं होतं, निकाल वगैरे वेगळेच लागतात. ज्या अर्थी या धंद्यामध्ये काम करणारे पुण्यातले बिल्डर एवढे पैसे भरून ऑफर देतात ते आपल्याला अपेक्षा खूप जास्त होती. 100 लोकांना कॉन्टॅक्ट केला, 50 लोकांनी फोन करून चौकशा केल्या, 8-10 जणच टेंडर घेऊन गेले आणि भरून मात्र 4 जणांनी दिले. याचा अर्थ असा आहे की ते बिल्डर कम्युनिटीला इथे फ्लॅट विकले जाणार नाहीत असंच जास्ती वाटतं. आता आपल्याला खूप वाटतं म्हणजे आपल्या अपेक्षा किंवा इच्छा किंवा आपल्या मागण्या खूप जास्त असू शकतात, पण त्या सगळ्याच मागण्या पूर्ण होऊ शकतील असं बिल्डर लोकांना वाटत नाही. कारण का त्यांना जर हे परवडलं नाही आणि जर प्रोजेक्ट खूप हँड झाला तर तुम्ही हे घर सोडून दुसरीकडे राहायला जाऊन परत आला नाही तर काय. आणि त्याहीपेक्षा ते धंद्यातनं उडाले आणि कायमचे बंद झाले तर काय. त्यामुळे मागणी आणि पुरवठा त्या
दोन गोष्टी अजून तरी शेतीमालाच्या सुद्धा मागणी पुरवण्याचं हे कुठलंही सरकार किंवा कुठलाही सर्वे किंवा न्यूजपेपरवाले नक्की सांगू शकले नाही. हवामानाचा अंदाज सुद्धा नक्की सांगू शकला नाही. तर बांधकामामध्ये एवढे 200-400 कोटी रुपयाचे डिस्ट्रीब्यूट करून निर्माण होणारा धंदा किंवा त्यातला प्रॉफिट किंवा लोकांना मिळणारी वाढीव क्षेत्रफळ याच्यावरचे अंदाज म्हणजे ते फक्त अंदाजच असू शकतात. एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असतो मला एकूण बघितलं 9 वाटतात, 35 6 दिसतात. हा प्रत्येकाच्या दृष्टिकोनाचा फरक आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये 3 उत्तरं असतात. एक तुमचं उत्तर असतं, एक माझं उत्तर असतं, तिसरं जे बरोबर असतं ते असतं. ते बरोबरचं शोधण्याचं काम आम्ही करतो. तुमच्या सहकार्याने ते करत असतो. तुम्ही तो सर्वे वाचता, तुम्ही लोकांसमोर तो प्रश्न मांडला, त्याच्यावर तुमचे आभार. म्हणजे काय तर लोकांना आजूबाजूला काय चाललंय, पेपरमध्ये काय छापून येत आहे, त्याच्यामध्ये तफावत काय असते सांगायला सुद्धा म्हणजे त्याचा अनुभवी माणूस पाहतो. आणि आम्ही जेव्हा एकत्रित व्हिडिओग्राफीच्या फिजिबिलिटीवर काम करायला सुरुवात केली तेव्हा मी वासुदेव सरांना तेव्हा सांगितलं होतं 5 वर्षात हे सगळे पुढे घडणार आहे. कदाचित काही बिल्डर्स देशोहरीला लागतील जे व्हिडिओग्राफीच्या नावाने वाह्यात काहीच्या काही वापर करून प्रोजेक्ट बनवण्याच्या मागे लागतील. ते कदाचित 4-5 वर्षांनी या धंद्यामध्ये असणार नाही. पण म्हणजे मी खूप हुशार आहे, मला जास्ती मिळतं असं आहे का? नाही. प्रत्येक गोष्टीला अपवाद असतो. एखादा मनुष्य तुम्ही म्हणता म्हणजे आमचा माझा जरी अनुभव असा की दर 7 वर्षांनी प्रेसिडेंट चढाव वगैरे जो धंद्यामध्ये असतो रिअल इस्टेटमधला त्याप्रमाणे हे चालणार आहे. त्या 7 वर्षामध्ये 2-2.5 वर्ष ऑलरेडी गेलेली, थोडे जास्त 4-5 वर्षामध्ये हे खाली तळाला जाणार आहे, म्हणजे तळाला जाणार आहे. नंतर परत शेअर मार्केट कसं वाढतं तसं ते वाढायला लागेल. आता हे समोर निवडणुका असताना बांधकाम क्षेत्राला कशी प्रगती व्हायची संधी आहे, उत्तम संधी मिळते लोकांना. तो लोकांनी घाबरून जाऊ नये. आम्ही अशा उपाययोजना करत आहोत. हे सगळे पॉलिटिकल स्टंट्स असू शकतात, कारण त्याला सरकार चालवायचे, सरकार वाढवायचे आणि सरकारला तुम्हाला सुविधा देण्यासाठी पैसे जोडायचे. त्यामुळे टॅक्स वाढवायला लागतात, DOD सरकार तुम्हाला ऑफर्स द्यायला लागतात, जेणेकरून सरकार चालवणं त्याला उपलब्धता पैशाची आशा करता येणार त्यासाठी हे सगळे प्रयोग असतात. आणि त्याच्यामध्येच मीडियाने हे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी निवडलेलं एक माध्यम आहे. सगळेच जण TV बघतील असं नाही, पण वृत्तपत्रामध्ये छोट्या छोट्या वस्त्यांमध्ये सुद्धा जातात तिथे लोकांना लगेच लोकांना चालना सुरू होते. आणि आता वगैरे मार्केट चांगलं होणार आहे आणि मग आपण त्या दृष्टीने आपापली पावलं टाकावी. पण याच्यावरती विसंबून राहून चालत नाही. आम्ही प्रत्यक्ष जे काही वास्तवात दिसतं त्याच्यावर विश्वास करून काम करतो, त्याप्रमाणे तुम्हाला सल्ला देतो. आणि आत्ताचं वास्तव जे 8पैकी 4 जणांनी दिलंय हेच खरं आहे. म्हणजे 50% तर काही सर्वे लोकांना मान्य नाही. सकाळपर्यंत जरी आले असतील स्टॅम्प ड्युटी त्या स्टॅम्प ड्युटीपैकी कम्प्लिटली वेळ केलेली आहे आणि काय फक्त आपल्याला बँकेची करायचं. सेल्फ रिडेव्हलपमेंटला सरकारने काही कन्सेशन दिलेली आहेत. TDR विकत घेण्यामध्ये किंमत त्यांना स्टॅम्प ड्युटी लागणार नाही वगैरे. पण सेल्फ रिडेव्हलपमेंट करताना एवढं सगळ्यांमध्ये 200-250-400 कोटी जे काही लावायचे त्याची तुमच्याकडे व्यवस्था आहे का? लोक म्हणतात की बँक सुद्धा तुम्हाला कर्ज दिलं वगैरे, पण ते फेडायला तुम्हालाच लागतं. फक्त सेल्फ रिडेव्हलपमेंटसाठी आहे का सगळ्या डेव्हलपमेंट? स्टॅम्प ड्युटीचा तुमचा जो मुद्दा आहे ना तो कसा आहे समजावून सांगते. तर पेपरमध्ये तेच अर्धवट काय होतं, अर्धवट माहितीच्या आधारामध्ये गडबड होती. लक्षात घ्या, स्टॅम्प ड्युटी मीन्स व्हॉट? स्टॅम्प ड्युटी कसं असतं डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटला 251 लोकांनी जाऊन डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट करायचे असतात. तुम्ही जर असं 2017च्या ऐका सांगतो मी पहिलं कंप्लीट करतो. आणि तुमच्यापैकी जे डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटला येणार नाहीत त्यांनी ज्यावेळेस वैयक्तिक ॲग्रीमेंट करायला जातील त्यावेळेस तुम्हाला पूर्ण स्टॅम्प ड्युटी भरावी लागते. आता तो चेअर कॅन्सल झालेला आहे, लक्षात घ्या. आता तुम्ही नाही डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटला गेले तरी ऑफिस बिअरला जाऊन डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट करू शकता असा चेअर आला. म्हणजे तुम्ही तुमचं वैयक्तिक ॲग्रीमेंटही करू शकता. परंतु स्टॅम्प ड्युटी जी आहे ती डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटला 5% ती कशी कॅल्क्युलेट होते ती तुम्हाला सांगतो. स्टॅम्प ड्युटी अशी की समजा आता तुम्हाला काय मिळतंय, एक्स्ट्रा एरिया किती मिळतोय, वाढवून किती मिळणार आहे, रेंट, कॉर्पस, या प्रत्येकाचं एक व्हॅल्युएशन केलं जातं. म्हणजे असं समजा गडीवर की ह्या प्रोजेक्टमध्ये 100 रुपयाचं रेव्हेन्यू जनरेट होणार आहे. फॉर एक्झाम्पल 100 रुपये. तुम्हाला जर 55 रुपये जर मिळत असतील तर डेव्हलपरला 45 रुपये मिळणार. बरोबर? 100 रुपयाचं कॅल्क्युलेशन. तुम्हाला 55 मिळाले तर डेव्हलपरला
करेल त्याच्यावरती स्टेट अवे 5% स्टॅम्प ड्युटी भरायला लागते डेव्हलपरला. डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटमध्ये की त्या 55 रुपयामध्ये तुमची इंडिव्हिज्युअल ॲग्रीमेंटची स्टॅम्प ड्युटी सगळी आधी कव्हर होते. तुम्ही फक्त 100 रुपयाचा स्टॅम्प पेपरवर जाऊन सब रजिस्टर ऑफिसला तुमचं ॲग्रीमेंट नवीन घराचं करायचं. तुमची स्टॅम्प ड्युटी ऑलरेडी तिथं डेव्हलपर भरून टाक. परंतु तुम्ही पार्टी पूर्वी असं व्हायचं की तुम्हाला सुद्धा कन्सल्टिंग पार्टी म्हणून तिथं यावं लागायचं सब रजिस्टर ऑफिसला. आणि तुमच्यापैकी जर कोणी नाही आला आणि तुमचं वैयक्तिक ॲग्रीमेंट करायला तुम्ही गेला तर तिथं डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटला पार्टी नसता म्हणून तुम्हाला वैयक्तिक तिथं स्टॅम्प ड्युटी भरावी लागायची. तो जी रद्द झालेला आहे लक्षात घ्या. मग स्टॅम्प ड्युटी बुडवलेली रद्द झालेली आहे का तर बिलकुल नाही आहे. फक्त ते कसं इंटरप्रिटेशन लोकांना थोडंसं ते कसं डिटेलमध्ये माहीत नसतं. डिटेलमध्ये त्याचा असा अर्थ आहे जी कुठली फिगर बिल्डरला मिळणारा फायदा किंवा तुम्हाला मिळणारा फायदा जो कुठला जास्त असेल त्याच्यावर 5% स्टॅम्प ड्युटी भरायला लागते. येस सर. जीएसटी डेव्हलपर भरणार. डेव्हलपर तुम्हाला सांगतो एकही रुपया तुम्हाला भरायचा नाही. तुम्हाला चावी द्यायची जुन्या घराची आणि नवीन घराची चावी तुम्हाला द्यायची. एवढंच तुम्हाला करायचं. दॅट्स ऑल. आपण डेव्हलपर ते ॲग्री केलं काय डेव्हलपरनी की तुमचं ईच लिव्ह लायसन ॲग्रीमेंटचा स्टॅम्प ड्युटी डेव्हलपर भरणार. ईच म्हणजे काय 3 वर्ष तुम्ही बाहेर राहणार. समजा पहिल्या फ्लॅटला तुम्ही 11 महिन्याचं केलं परत तुम्हाला 11 महिने रिन्यू करायला लागेल किंवा दुसरीला घ्यावं लागेल फ्लॅट. याचंही स्टॅम्प ड्युटी डेव्हलपर करणार आहे. ते आपण त्याच्यावरून वरून घेतलेलं आहे. लक्षात घ्या. म्हणजे प्रत्येक गोष्टीची काळजी घेतलेली आहे. प्रत्येक गोष्टीची. ट्रान्सपोर्टेशन सुद्धा तुम्हाला तो डेव्हलपरच देणार आहे. त्यामुळे तुम्हाला काहीच द्यायचं. येस. आज आपण एक टेंडर ओपनिंग केलेलं आहे. जे नेक्स्ट 2 फेज आहेत. म्हणजे एक आहे की डिटेल्ड ॲनालिसिस तुमच्याकडे तुम्ही घेणार आहात आणि त्याच्यानंतर सोसायटीकडनं जे वोटिंग होईल त्याला. तर ह्याचं साधारण काय आपण प्लॅनिंग केलं डेट्स काय असतील याच्यात? आता लक्षात घ्या आपण एकतर 6 कोटी EMD घेतला आहे डेव्हलपरकडून. त्यामुळं आपल्याला डे 1 पासून उद्यापासून त्याच्यावरती काम करायचं आहे. कारण की 6 कोटी EMD घेतला म्हणजे त्यांचं लक्ष आपल्याकडे आहे. किती दिवस आपल्याला डिले करून चालणार नाही. पुढच्या मॅक्झिमम 2 ते 3 महिन्यामध्ये आपल्याला ही सगळी टास्क साईट व्हिजिट असतील त्यांचं प्रेझेंटेशन असेल बाकी त्याच्याकडून काही गोष्टीमध्ये उत्तरं घ्यायची असतील हे सर्व 2 महिन्यात करून साधारण 2 ते 2.5 महिन्यात मॅक्झिमम 3 महिन्यात आपल्याला आपला डेव्हलपर निवडायचा आहे. अशी त्याची प्रोसेस असणार आहे. मॅक्झिमम 3 महिन्यामध्ये आपल्याला आपला पुढची प्रक्रिया करून आपल्याला डेव्हलपर निवडायचं आणि जो डेव्हलपर निवडील त्याचे 6 कोटी आपण रिटर्न करणार. बाकीचे आपल्याला इन्क्रिमेंट देऊन टाकायचे. आता 4 पैकीचं एकाचं लगेच देऊन टाकायचं आपल्याला. देऊन काहीच म्हणजे सेल्फ डेव्हलपमेंटचं तुम्ही सांगा काय करायचं त्याचं नाहीतर त्याचं आपलं म्हणजे हे करायला राहतील आपल्याकडे 3च. तिघांचं आता तो काय मागचा डेव्हलपर काय म्हटला की तुम्ही जर डिले केला तर मला इंटरेस्ट द्यायचा. मी जर शॉर्टलिस्टेड झालं तरच माझे पैसे ठेवायचे. त्यामुळे आपल्याला कुणाचे पैसे ठेवायचे नाही. लवकरात लवकर त्याचं आपल्याला सोल्युशन शोधून लवकर स्टडी करून तुमच्यासमोर मांडून तुमची कॅमेरा मिटिंग घेऊन आपल्याला डेव्हलपर एक पदाने आपल्याला अशा प्रोसेस म्हणजे साधारण किती पर्सेंटेज मिनिमम वोटिंग राईट्स आहे 251 मेंबर्स फॉर एक्झाम्पल आहे. हो तर त्याच्यापैकी मिनिमम किती मेंबर्स लागतील म्हणजे त्या दिवशी? आपल्याला 2/3 मॅजॉरिटी त्या मिटिंगला लागणार आहे कंपल्सरी. 2/3 म्हणजे 67% जे काय येते ते आपल्याला त्या ठिकाणी त्या मिटिंगला उपस्थित लागतात. 251 जे काही कॅल्क्युलेशन तेवढं आपल्याला इथे हेड काउंट लागतील त्या मिटिंगला. फिजिकली अटेंडन्स कंपल्सरी आहे. त्या मिटिंगला ते लागतील आणि मग त्या मिटिंगमध्ये वोटिंग झाल्यानंतर ज्याला 51% मतदान होईल 3 डेव्हलपरपैकी तो डेव्हलपर तुमचा विकसक म्हणून निवडला असं या ठिकाणी मॅडमच ते जाहीर करतील. त्यांच्या म्हणजे त्यांचं रेकॉर्ड असतं आणि मग ते आपली सर्व फाईल घेऊन कॉपरेटिव्हला देतो आपण आणि मग तिकडनं डेप्युटी रजिस्टर आपल्याला NOC इश्यू करतात. रिडेव्हलपमेंटसाठी ना हरकत प्रमाणपत्र म्हणून आपल्याला ते NOC इश्यू करतात. अशा पद्धतीची त्याची प्रोसेस आहे. 2 महिन्यामध्ये आपल्याला सगळी प्रोसेस कंप्लीट करायची. हो. आता हे जे याच्यावरती तुम्हाला डिटेल तुमचे जे टेंडर्स आहेत ते सगळे ओपन करून त्याला ॲनालिसिस करणार कंपनीच्या आणि तुम्ही क्वेश्चन्स करणार त्यांना ऑफर्सबद्दल काही क्लॅरिफिकेशन करणार. हो यामध्ये मेंबर्सची किती इन्व्हॉल्वमेंट असेल कारण सांगतो तर हे आज ऑफर्स आल्याच्या याच्यावरनं सुरू झालं असणार की चर्चा सुरू झाली असणार की असं कसं किंवा आम्हाला काय त्यात मिळणार किंवा आमचे हे प्रश्न आहेत. मग जे आता मेन टेंडरवरती जे प्रश्न आहेत त्याचे क्लॅरिफिकेशन्स कशी मिळणार त्या
सोसायटीचा किंवा मेंबर्सचा कसा इन्व्हॉल्वमेंट असेल आणि ही सर्व प्रोसेस 2 महिन्यामध्ये कशी करता येईल त्याच्यावरती काय प्लॅन ऑफ ॲक्शन? जसं मगाशी मी म्हटलं की आपण डेव्हलपपासून म्हणजे स्टेटमेंट्स वगैरे जे काय करतील ते इमिडिएट तुम्हाला कमिटीला शेअर करणार. तुम्ही तुमच्या सोसायटीच्या स्तरावरती 251 लोकांना ते कसे पोहोचवायचे, काय पोहोचवायचे, तुमच्या ग्रुपवरती ते पोहोचवायचे. त्यांचा काही फीडबॅक असेल त्यामध्ये तो घ्यायचा, त्यांची एक प्रश्नावली बनवायची, ती आपण डेव्हलपरला शेअर करायची. प्रत्येक रायटिंगमध्ये ह्या सगळ्या प्रक्रिया रायटिंगमध्ये चालणार नाही पुढे आणि त्याचं उत्तर आपण मिळवायचा प्रयत्न करणार. असं करत करत स्टेप बाय स्टेप पुढं जाऊन ज्या दिवशी तिन्ही डेव्हलपरचं प्रेझेंटेशन होईल त्या दिवशी प्रत्येक प्रश्नाची उकल त्या ठिकाणी होईल. अशा पद्धतीचंच म्हणजे बिल्डरच्या प्रेझेंटेशनला जवळजवळ 70% काम झालेलं असेल. अशा पद्धतीनेच आपण प्रिपेअर होऊन येणार आणि मग 10-20% फक्त इंटरॅक्शन होईल जे काही प्लस मायनस होईल ते. आणि नंतर सेकंड आपली इन कॅमेरा मीटिंग असणार आहे. म्हणजे 3 प्रेझेंटेशन झाल्यानंतर मग मॅडमच्या समोर ते वोटिंग होईल आपलं आणि वोटिंगमध्ये डेव्हलपर निवडला जाईल. लक्षात घ्या. आता यामध्ये तुम्ही मग अशी मुद्दा म्हटलं की काही लोकांचं चलविचल झाली की कमी ऑफर आली मग रिटेंडरिंग करायचं काय करायचं. समजा आता मार्केटमध्ये सर्व प्रतिनिधीची सर्व चर्चा चालू आहे, सगळी मार्केटमध्ये सर्वांना सर्व माहिती आहे. आता उद्या जर रिटेंडरिंग केल्यावरती ऑफर कमी आल्या अजून कारण आता माहिती आहे की रिटेंडरिंग कशासाठी करतो, अपेक्षित ऑफर नाही आले तर कुठल्या डेव्हलपरला माहीत नाही आहे का प्रतिनिधी टेंडरिंगला गेले सर्वांना माहिती. मग त्यावेळेस जर रिटेंडरिंग किंवा काही प्रक्रियेमुळं किंवा काही सभासदांच्या अट्टाहासामुळे जर रिटेंडरिंग केलं ऑफर कमी आल्या आणि त्या केसमध्ये सभासदांचं नुकसान झालं तर त्याला जबाबदार कोण असणार आहे याचाही तुम्हाला विचार करावा लागणार आहे. लक्षात घ्या. रिटेंडरिंगमुळे जर ऑफर कमी आल्या तर काय करायचं याची सामूहिक जबाबदारी कोणाला तरी घ्यावी लागेल. हाही विषय. आता मला त्या पर्पलवाल्याचा मेसेज आला की आम्ही 4200 रुपये आमची कन्स्ट्रक्शन कॉस्ट पकडली. आमची ऑफर का कमी आहे किंवा जे काय आले बरोबर ना 4200 रुपये आमची कन्स्ट्रक्शन कॉस्ट आहे आणि आपण काहीतरी 3435 रुपये काहीतरी पकडलेली आपल्याला. जे आता मग काही सरांनी विचारला की फिजिबिलिटी प्लस मायनस का झालं किंवा काय ते क्वालिटीवरती बाकी सगळ्या गोष्टी त्यांची एक ॲनालिसिस असतं डेव्हलपरचं. आपण आम्ही त्याच्यात कॉम्प्रोमाइज करणार नाही आणि त्यांना विकायचं नाही प्रोजेक्ट. फिजिबल केव्हा होईल विकला तर आपला 600 कोटीचा प्रोजेक्ट आहे त्याला 600 कोटीचा माल विकायचा म्हणजे त्याला तो तसाच बनवावा लागेल ना. आपण म्हणून तशी कन्स्ट्रक्शन कॉस्ट थोडी चालणार नाही. त्यांचं आपलं आणि सोसायटी पुढं किती होणार आहे काय होणार आहे हा पुढचा भाग आहे. तो आवर्स किती होणार आहे त्याच्यावरती अवलंबून असतं. पर मेंबर असतो तो 2.5 लाख रुपये गुणिले जो काही येईल तो सोसायटीला दिला जाईल आणि ती सोसायटी बँकेत FD करते त्याच्यावर जो इंटरेस्ट मिळतो त्याच्यातून तुमचा जो वाढीव मेंटेनन्स आहे तो कॉम्पन्सेट करायचा प्रयत्न करतो आपण. त्याच्यासाठी ती कॉर्पोरेट फंडाची व्याख्या आहे. तुम्हाला त्याचं बर्डन पडू नये म्हणून तो कॉर्पोरेट येस बेटरमेंट चार्जेस रेंट शिफ्टिंग ब्रोकरेज जे आहे म्हणजे तुम्हाला जे लागणार आहे तेच कॉर्पोरेटचा आणि मेंबरचा काही संबंध नाही तो सोसायटीला. आणि म्हणून आपण जो एक्झिस्टिंग मेंबर ॲज वेल एज प्रॉस्पेक्टिव्ह मागतो म्हणजे जे उद्या 250-300 येणार आहेत त्यांचाही कॉर्पस लागेल ना. नाही तुम्ही सेम पेजवर काय आहे कसं याल तुमचाच फंड आहे त्यांनी नाही कॉन्ट्रीब्यूट केला तर तुमच्यातून खर्च होईल नुसता. त्यामुळे दोघांनी द्यायचं. येस रेला हो आणि दुसरा आहे ते रेला कार्पेट ॲज पर एक्झिस्टिंग आहे. असे 2 टेबल आहेत त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये साधारण एक 20-25 स्क्वेअर फूटचा फरक पडतो. आपल्याकडे ॲज पर एक्झिस्टिंग रेला कार्पेट जो आहे त्याच्यावरती आपण वापरणार आहोत. एक्झिस्टिंगवर हे पूर्वी असं असायचं 5-10 फूट जास्ती बिल्डर बांधून द्यायचे आणि त्याला फारशी किंमत असल्यामुळे लोक मोजता घ्यायचे. आता आपल्याला 500 फुटाचा फ्लॅट म्हणल्यानंतर जर तो प्रत्यक्षात 550 असेल तर आपल्याला 550ची सवय झाली का उद्या 500 खरंच म्हणल्यानंतर तुम्हाला जर तुमच्या एखादा वापर कमी झाला तर तुम्ही म्हणाला माझा फ्लॅट मोठा होता त्यामुळे आपण त्याच्यावरूनच आपण कुठे जातो. अजून कोणाकडे आपल्याला त्याबद्दल खरोखर तुमचे प्रतिनिधींच्या वतीने मनपूर्वक आभार. तसेच हे जे प्रेझेंटेशन आहे कारण आपण सगळे जेवणाचा आस्वाद घेत असताना सुद्धा मेरिटची अख्खी टीम ह्या ठिकाणी बसून पूर्ण स्टडी करून त्यांनी आपल्यासमोर जे प्रेझेंट केलं त्याबद्दल संपूर्ण मेरिटचे खूप खूप आभार. कारण मेहरला कोणी जेवायला बघितलं असेल तर सांगा. न जेवता इथं काम केलंय तसं
डेडिकेशन आपल्यासाठी ते खरोखर खूप खूप आभार तुमचे. आणि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दलही प्रत्येक नगर फेडरेशनतर्फे आपले सर्वांचे आभार. लवकरच पुढे भेटू. 3 महिन्यानंतर हे क्लोज करायचे आपल्याला.